आता विच ऑफ द फॉलोइंग ॲसिड इज फाउंड इन द नेटल प्लांट, सांगा पटापट उत्तर देत चाल. नेटल प्लांटमध्ये आणि नेटल प्लांट आणि मुंगी यांच्यामध्ये कोणत्या प्रकारचा ॲसिड असतो? फॉर्मिक ॲसिड. अँड फॉर्मिक ॲसिड इज ऑल्सो नोन ॲज व्हॉट? मिथेनॉइक ॲसिड. मिथेनॉइक ॲसिडचा फॉर्म्युला असा काहीतरी असतो HCOOH समथिंग, राईट का? सो मिथेनॉइक ॲसिड और फॉर्मिक ॲसिड जे हे दोघं ॲसिडमुळे ते नेटल प्लांट आणि मुंगी जे आहे ना ती चावल्यामुळे किंवा टच झाल्यामुळे आपल्याला जळजळ फील होत असते. तो कोणता उत्तर असणार आहे आपला आता? मिथेनॉइक ॲसिड इज द आन्सर, राईट. तो जे आपण बघितलं. चालू, चला पुढे जाऊया. हे कळालं असेल रे, पहिल्या प्रश्नाचं उत्तर कळालं तुम्हाला चांगल्या पद्धतीने. पुढे जातो मी. पुढे गेलात. सो विच ऑफ द फॉलोइंग कंटेन सायट्रिक ॲसिड. चला सांगा, सायट्रिक ॲसिड कुठे कुठे प्रेझेंट असतं रे? सायट्रिक ॲसिड आपण कुठे बघितलेलं आहे? सायट्रिक ॲसिड कुठे प्रेझेंट असतं? लेमनमध्ये, बरोबर. तो लेमनमध्ये आपण बघितलं की लेमनमध्ये सायट्रिक ॲसिड असते. आता लेमन आहे का इथं? नाही. मग आता तुम्हाला ऑरेंज पण उत्तर येते, राईट का? मी अगोदरच बोललो होतो की ऑरेंजमध्ये पण असतं आणि लेमनमध्ये पण असतं. परंतु ऑरेंजमध्ये अजून एक एक्स्ट्राचा असतो. ऑरेंज आणि पहिले सुरुवातीला सांगितलं तर आठवत असेल, तर ऑरेंज आणि लेमनमध्ये सायट्रिक ॲसिड असते, परंतु ऑरेंजमध्ये अजून एक्स्ट्राचा एक ॲसिड असतो. त्याला काय म्हणतो आपण? ॲस्कॉर्बिक ॲसिड, आय थिंक, बरोबर. ॲस्कॉर्बिक ॲसिड जो आहे तो ॲस्कॉर्बिक ॲसिड पण आपल्याला दिसायला भेटत असतो. कशामध्ये? ऑरेंजमध्ये. ते सगळ्यांमध्ये लक्षात ठेवा. जसं की काय, टोमॅटोमध्ये काय असतो रे? तर टोमॅटोमध्ये ऑक्झॅलिक ॲसिड असते. टोमॅटोमध्ये काय असते? ऑक्झॅलिक ॲसिड. टोमॅटोमध्ये ऑक्झॅलिक ॲसिड आहे. नंतर टॅमॅरिंड जी काय याच्यामध्ये टार्टारिक ॲसिड आहे. सॉवर मिल्क, तो सॉवर मिल्कमध्ये काय असणार आहे? मिल्कमध्ये कोणतं ॲसिड असतं रे? मिल्कमध्ये कोणतं? तो सॉर मिल्क जे आहे त्या मिल्कमध्ये आपल्याला कोणतं आपण म्हणू शकतो की बाबा लॅक्टिक ॲसिड दहीमध्ये असतं. कर्डमध्ये जे काय आहे, कर्डमध्ये लॅक्टिक ॲसिड आपल्याला दिसायला भेटत असतं. तो ॲक्च्युली सॉर मिल्क जे म्हणलं ते ॲसिडिक आहे, लॅक्टिक ॲसिडमुळे त्यातलं होत असावं, राईट. पुन्हा ग्रेप पण असतात. तर ग्रेपमध्ये काय असतात? तर ग्रेपमध्ये पण सेम. ग्रेपमध्ये जे आहे ना, पुढे जाऊन एक सफरचंदमध्ये, ग्रेपमध्ये MCQ येतील तेव्हा जाऊन आपण बघूया. तेवढी जानकारी आपल्याला दिसायला भेटते. चला पुढे जाऊ. आता पुढे, ॲन ॲसिड इज अ सबस्टन्स विच. ॲसिड कोणाला म्हणावं? आता आपण ॲसिडच्या एवढ्या खोलपर्यंत गेलो नाही की 11वी-12वीच्या लेवलला तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे ॲसिड दिसायला भेटत असतात. ॲरेनेस ॲसिड आपण बघितलं आहे. ॲरेनेसची थिअरी आपण बघितली होती ना. ॲरेनेस ॲसिड असतो, लेविस ॲसिड असतो, लेविस ॲसिड और ॲरेनेस ॲसिड, ते आपल्याला दिसायला भेटत असतात. ते 12वीच्या लेवलला आहे. चुकून एखादा क्वेश्चन बनून बी जात असतो, पण ते बघ आपल्याला जेव्हा बॉन्डिंग शिकणार ना तिथे जाऊन मी ते कव्हर करणार. पण ठीक आहे, ॲसिड आर सबस्टन्स विच आर व्हॉट, तो लक्षात यायचं. याच्या खोलमध्ये मी बॉन्डिंगच्या खोलमध्ये शिरलो नाही ना, तर याचं उत्तर द्यायला थोडासा प्रॉब्लेम तुम्हाला येईल. पण तरी पण आपण लक्षात ठेवायला काही प्रॉब्लेम नाही आहे. नंतर तो तेव्हा येईल, पुन्हा रिव्हिजन होऊन जाईल. ॲसिड हा असा सबस्टन्स आहे, तो प्रोटॉनला डोनेट करत असतो, ॲक्सेप्ट द इलेक्ट्रॉन पेअर अँड गिव्स द H+ आयन इन वॉटर. ऑल ऑफ दिस इज द आन्सर. लक्षात ठेवायचं. तो ॲसिड काय आहे याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. ॲसिड इज अ सबस्टन्स विच डोनेट्स द प्रोटॉन, ॲक्सेप्ट अँड द इलेक्ट्रॉन अँड गिव्स H+ आयन इन वॉटर. ऑल ऑफ दिस इज द आन्सर. तो हे कुठे कळायला दिसणार आहे? जेव्हा तुम्ही बॉन्डिंग शिकणार ना, बॉन्डिंगच्या वेळेस मी एखादा पदार्थ जर का फोडून जर तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला तर तेव्हा आपल्याला दिसायला भेटणार आहे. आणि दोन प्रकारचे ॲरेनेस ॲसिड कोणते असतात, लेविस ॲसिड कोणते असतात, तेही तुम्हाला तेव्हा जाऊन कळणार आहे. ॲसिडचे प्रकार असतात ते. विच ॲसिड डज नॉट स्टिंग्स पोसेस. सांगा बरं काय कोणता ॲसिड? हे पण माहिती तुम्हाला. तर कोणता ॲसिड असतं? आपला मिथेनॉइक ॲसिड. मिथेनॉइक ॲसिड इज ऑल्सो कॉल्ड ॲज व्हॉट? फॉर्मिक ॲसिड. ऑक्झॅलिक ॲसिड कशामध्ये असतं रे? सांगा. ऑक्झॅलिक ॲसिड कशात असते? टोमॅटोमध्ये. लॅक्टिक ॲसिड कशामध्ये असते? कर्डमध्ये, दहीमध्ये. सायट्रिक ॲसिड कशामध्ये असते रे? तर तुम्ही सांगितलं आहे सायट्रिक ॲसिड लेमन और ऑरेंजमध्ये. लेमन आणि ऑरेंजमध्ये काय आहे? सायट्रिक ॲसिड आहे. लॅक्टिक ॲसिड कर्डमध्ये आहे. ऑक्झॅलिक ॲसिड कशामध्ये असतं? ऑक्झॅलिक ॲसिड आपल्या टोमॅटोमध्ये असतं. टार्टारिक ॲसिड चिंचामध्ये असतं. मिथेनॉइक ॲसिड जे काय आहे ते आपल्या मुंग्यांमध्ये आणि किंवा ते कोणता आहे होता तो प्लांट, तो ते 2 प्लांटमध्ये आपल्या काटेरी वनस्पती जे असतात त्यांच्यामध्ये दिसायला भेटत असतात. नेटल प्लांट. ओके, तो बघा आहे. सो द ॲसिड प्रेझेंट इन द अँड स्टिलिंग इज अ फॉर्मिक ॲसिड अँड द फॉर्मिक ॲसिड इज सिस्टमॅटिकली कॉल्ड ॲज व्हॉट? मिथेनॉइक ॲसिड. त्याला सिस्टमॅटिकली आपण काय म्हणत असतो? मिथेनॉइक ॲसिड आपण त्याला म्हणत असतो, राईट. मग आता मिथेनॉइक ॲसिड तुम्ही त्याला म्हणू शकतात. कोणाला म्हणतो मिथेनॉइक ॲसिड? द ॲसिड प्रेझेंट इन द अँड सिटिंग इज फॉर्मिक ॲसिड और फॉर्मिक ॲसिड इज सिस्टमॅटिक कॉल ॲज व्हॉट? मिथेनॉइक ॲसिड. द सिम्पलेस्ट कार्बोक्झिल ॲसिड असतो, राईट का? तो सिम्पलेस्ट कार्बोक्झिलिक ॲसिड आपल्याला दिसायला भेटतो. पुढे, इट इज क्वाईट फटल दोज ॲड्स आफ्टर स्टिंगिंग देअर स्टिंगर इज लॉस्ट अँड दे फॉर्सिबल रिलीज फॉर्मिक ॲसिड फ्रॉम देअर पॉइझन ग्लँड. तुम्हाला मी अजूनच सांगितले बरं का काय? चावल्यानंतर फॉर्मिक ॲसिडचा मिनिंग काय होतो असतो? त्याला म्हणतो आपण मिथेनॉइक ॲसिड. तो मिथेनॉइक ॲसिड आतमध्ये सोडून देतो. आतमध्ये सोडल्यानंतर त्याचा फॉर्म्युला बघा सांगितला होता, तुम्हाला विचारला तर लक्षात राहू द्या. मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ द फॉर्मिक ॲसिड और मिथेनॉइक ॲसिड काय आहे? HCOOH. हा झाला फॉर्मिक ॲसिड किंवा मिथेनॉइक ॲसिडचा फॉर्म्युला. कुठे प्रेझेंट असतो तेही मी तुम्हाला सांगून दिलेली आहे. आणि जर तुम्हाला मुंग्यांनी चावलं असेल तर तुम्ही त्याच्यावरती काय लावायला पाहिजे? उत्तर द्या रे पटकन. मुंग्यांनी चावल्यानंतर जेव्हा आग येते त्याच्यावरती काय लावायला पाहिजे? पर्टिक्युलर सबस्टन्स सांगा.
सोडा, बेकिंग सोडा. बेकिंगचा सोडा, राईट का? बेकिंग सोडा मी शब्द सांगितला, त्याच्यानुसार उत्तर लक्षात ठेवा. ऑक्झॅलिक ॲसिड इज अ ऑर्गॅनिक कंपाऊंड फाउंड इन मेनी प्लांट. दिस इन्क्लूड्स लिफी ग्रीन्स, व्हेजिटेबल्स, फ्रुट्स, नंतर कोका, नट्स, सीड्स. आता काय म्हणतात ऑक्झॅलिक ॲसिड, आपण बघितलं होतं की ऑक्झॅलिक ॲसिड जो काय आहे आपल्या प्रथिनांमध्ये दिसायला भेटतात. तर ऑक्झॅलिक ॲसिड जे आहे त्या प्रोटीन्समध्ये आपण बघितलं ना की DNA जे की इनहेरिट प्रॉपर्टी असते, इनहेरिट प्रॉपर्टी टाकणारा कोण आहे आपला डिऑक्झिबली रिबो, कोणता असतो आपला तो DNA असतो, राईट का? न्यूक्लिक ॲसिड. नंतर तुम्हाला दिसायला भेटणार काय बरं का पुढचा, प्रथिनांमध्ये असतं ऑक्झॅलिक ॲसिड, फॅटमध्ये फॅटी ॲसिड असतो. तर ही बात आपण बघून घेतली. तर म्हणजे भाजी पाला डाळ वगैरे जे असतात त्याच्यामध्ये आपल्याला प्रथिने दिसायला भेटत असतात. ते प्रथिनांमध्ये कोणता ॲसिड असतो? ऑक्झॅलिक ॲसिड असतो. ही बात आपण अगोदर बघितलेली आहे. लॅक्टिक ॲसिड कशामध्ये बोललो बरं का? लॅक्टिक ॲसिड आपल्या दहीमध्ये असतं, कर्डमध्ये किंवा दुधामध्ये पण दिसायला भेटणार. मग लॅक्टिक ॲसिड दहीमध्ये आहे, ज्याचा pH 6.5 आपल्याला दिसायला भेटत असतो. मग मिल्कचा pH पण 6.5 आहे, त्यामुळे मिल्क काय असतो नेचरमध्ये ॲसिडिक असतो. बट ब्लड इज दी ब्लड इज द बेसिक इन द नेचर. आणि जर का ब्लड आणि किडी दोघं जर सायमल्टेनियसली आले तर उत्तर काय द्यायचं आहे? ब्लड जो काही आहे तो बेसिक आहे नेचरमध्ये. केळ्याबद्दल आपल्याला काही माहीत नाही. पुढे जाऊ. लॅक्टिक ॲसिड इज अ नॅचरल ऑर्गॅनिक फाउंड इन द मिल्क अँड अदर फूड्स प्रोडक्ट, मीट्स अँड बियर. ठीक आहे, तो मीट्समध्ये, बियरमध्ये, राईट, मीट्स, बियर, मिल्क यांच्यामध्ये लॅक्टिक ॲसिड सापडत असतो. कर्डमध्ये सुद्धा लॅक्टिक ॲसिड असतो. ऑक्झॅलिक ॲसिड कुठे असतो हिची बात पण आपण झालेली आहे, बघून झाली. पुढे जाऊ. विच ऑफ द फॉलोइंग सबस्टन्स कॅन बी यूज आयडेंटिफाईड अँड द ॲसिड सोल्युशन. आता ॲसिड सोल्युशन ओळखण्यासाठी कोणता पदार्थ आपण टाकत असतो? तर इथं जे काही आहेत एवढे जे पदार्थ दिले त्याच्यापैकी मी सांगून देतो तुम्हाला KNO3. ॲक्च्युली काय करतं, जर एखादा ॲसिड आहे त्या ॲसिडमध्ये तुम्ही KNO3 जर टाकला तर काय होतं, KNO3 पुरा कम्प्लिटली डिसोसिएट होतो. KNO3 कम्प्लिटली डिसोसिएट होतो आणि कम्प्लिटली डिसोसिएट झाल्यानंतर नायट्रिक ॲसिड आपल्याला तयार होताना दिसायला भेटते आतमध्ये. कोणता ॲसिड? नायट्रिक ॲसिड. तर नायट्रिक ॲसिड आतमध्ये तयार होताना दिसायला भेटते HNO3 समथिंग, राईट का? तर HNO3 नायट्रिक ॲसिड जे काय आहे, जेव्हा आपण KNO3 जेव्हा आपण ॲसिडिक सबस्टन्समध्ये एक ॲसिडिक सोल्युशनमध्ये आपण जेव्हा टाकत असतो तर KNO3 जो आहे तो पूर्ण डिसोसिएट होऊन जातो आणि डिसोसिएट झाल्यानंतर नायट्रिक ॲसिड तयार होत असतं. त्या नायट्रिक ॲसिडमुळे आपण काय करत असतो, त्या नायट्रिक ॲसिडमुळे आपण त्या लिक्विडला ओळखत असतो की तो ॲक्च्युली ॲसिड आहे. म्हणजे ॲसिडमध्येच असं घडणार आहे. तर जेव्हा आपण KNO3 तुम्ही ॲसिडमध्ये टाकणार तरच तो कम्प्लिटली डिसोसिएट होतो आणि डिसोसिएट झाल्यानंतर नायट्रिक ॲसिड बनताना दिसायला भेटतो. त्यामुळे KNO3चा वापर आपण विच ऑफ द फॉलोइंग सबस्टन्स विच यूज ॲड ॲसिड सोल्युशन, तर ॲसिड सोल्युशन ओळखण्यासाठी करणार. ॲसिड सोल्युशनमध्ये जेव्हा आपण KNO3 टाकत असतो तर KNO3 कम्प्लिटली डिसोसिएट होऊन जातो आणि कम्प्लिटली डिसोसिएट झाल्यानंतर त्याच्यापासून नायट्रिक ॲसिड तयार होत असतो आणि त्याच्यावरून आपण ओळखतो की ते पदार्थ ॲसिड आहे. जर तसं घडलं नाही तर तो पदार्थ ॲसिड नाही. जर का KNO3 बेसमध्ये टाकला तर तो डिसोसिएटच होणार नाही कम्प्लिटली, राईट, आणि त्याच्यामुळे नायट्रिक ॲसिड तयार होणार नाही. तर त्यामुळे तो ॲसिड नसणार आहे. आलं लक्षात? तो हा प्रश्न कळाला का रे? कळाला का काय सांगितलं ते? हावाला पॉईंट पटकन सांगा, पुढे जाऊ द्या. कळाला आहे? चला पुढे जाऊ. KNO3 त्याची डिटेलमध्ये स्टोरी दिली आहे बघा. हे बघा, तुम्हाला हे पण सांगितलं मी, स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस. सांगा बरं रे, स्ट्रॉंग ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस जर एकत्र आले तर काय बनते? तुम्ही म्हणता साल्ट बनतो आणि वॉटर बनतो. बट त्या साल्टचा जर का pH मेजर केला तर तुम्हाला न्यूट्रल दिसायला भेटाल. तो साल्ट कसा असणार? न्यूट्रल असणार. न्यूट्रल साल्ट आपण म्हणतो. बट वीक ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस जर का असेल तर साल्ट तयार झालेलं कसं बनेल? तो ते बेसिक असेल. साल्ट काय असणार आहे? बेसिक असणार आहे. तर वीक ॲसिड आहे आणि स्ट्रॉंग बेस आहे, तो वॉटर आणि बेसिक साल्ट आपल्याला बनताना दिसायला भेटत असतात. स्ट्रॉंग ॲसिड आणि वीक बेस, लक्षात घ्या. स्ट्रॉंग ॲसिड आणि वीक बेस. तर स्ट्रॉंग ॲसिड आणि वीक बेस जर का दोघं एकत्र करून टाकले त्याच्यापासून काय बनताना दिसायला भेटते? वॉटर अँड ॲसिडिक साल्ट. लक्षात ठेवायचं, वॉटर आणि ॲसिडिक साल्ट जी काय ते तयार होताना आपल्याला कशी दिसायला भेटेल? तो वीक ॲसिड आणि स्ट्रॉंग बेस, वॉटर आणि बेसिक साल्ट आपल्याला दिसायला भेटून जात असते. पुढे काय बरं का, स्ट्रॉंग ॲसिड आणि वीक बेस हे दोघं जर का आपण एकत्र केले त्याच्यातून वॉटर आणि ॲसिडिक साल्ट आपल्याला तयार होताना, ही सगळी स्टोरी आपण बघितलेली आहे. याच्याबद्दल आपण हे पण PDF मध्ये हा पेज होता. ठीक आहे, तो बघू आता पुढे येत आहे, ते डिटेलमध्ये दिलेलं आहे. तो KNO3 is completely ionized in the water that the nitric acid which strong acid. KNO3 can be identified acid. याची डिटेल स्टोरी मी तुम्हाला काय सांगितली, याला पाण्यामध्ये टाकतात तुम्ही ॲक्च्युली, पण ॲसिडमध्ये टाकल्यानंतर सुद्धा हा कम्प्लीट डिसोसिएट होत असतो, नायट्रिक ॲसिड बनत असते आणि तेव्हा आपण म्हणत असतो की बाबा हा जो सोल्युशन आहे ते काय आहे? नायट्रिक ॲसिड, राईट. तो अशा पद्धतीने आपल्याला दिसायला भेटत असते. तो सेम स्टोरी जी काय आहे खाली दिलेली आहे, तर जेवढ्या गोष्टी लक्षात ठेवतील. आता इथं काय येतं बरं का, हे बघा कार्बोनिक ॲसिड. तो कार्बोनिक ॲसिडबद्दल स्टोरी दिलेली आहे. हा कार्बोनिक ॲसिड काय बरं का, कार्बोनिक ॲसिड हा वीक बेस आहे. कार्बोनिक ॲसिड कुठे असतो बरं का? कोणी सांगेल का कार्बोनिक ॲसिड कुठे असतो रे? कार्बोनिक ॲसिड कुठे असतो? कोणी सांगेल का? सांगा बरं, कुठे असतो कार्बोनिक ॲसिड? कार्बोनिक ॲसिड जे असतं ना, आपण ते हे पितो बघा, काय म्हणतो त्या बाटल्या पितो आपण. बाटल्या कोणत्या बाटल्या? कोको कोला, पेप्सी बिप्सीचा, त्यातून तो जो गॅस वगैरे निघत असतो ना, तो ॲक्च्युली त्याच्यामध्ये ते कार्बोनिक ॲसिड आपल्याला दिसायला भेटत असते. तो कार्बोनिक ॲसिड जो काही आहे तो त्या पदार्थांमध्ये आपल्याला दिसायला भेटतो. म्हणजे सांगतो तुम्हाला कोका कोला वगैरे ते जे काय आहे त्याच्यामध्ये कार्बोनिक ॲसिड आपलं असतं. ठीक आहे, तो कार्बोनिक ॲसिड जो आहे तो वीक ॲसिड आहे, H2CO3. ठीक आहे,
बघा अजून ॲडिशनल इन्फॉर्मेशन तुम्हाला तर माहितीच आहे. हायड्रोक्लोरिक ॲसिड झाला, सल्फ्युरिक ॲसिड झाला, नायट्रिक ॲसिड जे आपले स्ट्रॉंग ॲसिड आहेत राईट. वीक ॲसिडमध्ये काय काय असतो आपला ॲसिटिक ॲसिड आहे. सांगा बरं ॲसिटिक ॲसिड कुठे कुठे दिसायला भेटतं रे? ॲसिटिक ॲसिड कुठे कुठे दिसायला भेटतं आपल्याला? विनेगारमध्ये. आणि लोणचं असतं का लोणचे, तर लोणच्यामध्ये जे ना लोणच्यामध्ये, तर लोणच्यामध्ये तुम्हाला काय दिसायला भेटत असते? लोणच्यामध्ये सुद्धा तुम्हाला काय सापडणार? ॲसिटिक ॲसिड. तो विनेगरमध्ये ॲसिटिक ॲसिड तर आहेच आहे, पण लोणचं जे काय आहे लोणच्यामध्ये सुद्धा आपल्याला ॲसिटिक ॲसिड सापडत असते. ठीक आहे. नंतर पुढे काय, पुढे गेलो तर काय अजून कार्बोनिक ॲसिड. कार्बोनिक ॲसिड कुठे असते ही सांगून दिलं. कार्बोनिक ॲसिड आपला वीक ॲसिड असतो. पुढे जाऊ पीएच ऑफ द ॲसिड रेंज. चला सांगा पटकन, याचं उत्तर तुमच्याकडून अपेक्षा करतो. लेस दॅन 5.7. तो लेस दॅन 5.6 ची बात केली आपण रेन वॉटरची. जर मी तुम्हाला असं बोललो की टूथ डिके, चला सांगा टूथ डिके कधी होतो रे? टूथ डिके कधी घडत असते? 5.5 पेक्षा. तो 5.5 पेक्षा जर का समजा पीएच तोंडातला पीएच जर का 5.5 पेक्षा कमी जर झाला तर टीथचं डिके व्हायला लागून जातं. कहाणी आपण बघितलेली आहे राईट का. तो आता काय बघायचं होतं बरं का आपल्याला? लेस दॅन 5.6 हे उत्तर असणार आहे आपला राईट. व्हॉट इज द पीएच ऑफ द ॲसिड रेंज? तो लेस दॅन 5.6. पुढे जाऊ. विच टाईप ऑफ द मेडिसिन आर यूज फॉर ट्रीटिंग द इंडायजेशन राईट. हे तर तुम्हाला माहिती आहे. हे तुम्हाला माहिती आहे कोणता बरं का आपला? अँटासिड दॅट इज वॉट मॅग्नेशियम, मिल्क ऑफ मॅग्नेशियम. मॅग्नेशियम काय म्हणतात तुम्ही त्याला? मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड. ठीक आहे. तो मॅग्नेशियम हायड्रॉक्साईडचा आपण वापर करत असतो. पुढे मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड किंवा सोडियम खाण्याचा सोडासुद्धा कधी कधी वापरत असतात. तर पोटातले जो काही प्रॉब्लेम आहे सोडियम आणि मॅग्नेशियम काम करत असते. MPSCमध्ये त्याच्यावरती एकदा क्वेश्चन होता. सोपे क्वेश्चन असतात जास्त काही अवघड नाही. मोस्ट लाईकली पीएच ऑफ ॲक्वियस सोल्युशन ऑफ सोडियम साल्ट अँड इथिल अल्कोहोल. आता बघा मोस्ट लाईकली पीएच ऑफ ॲक्वियस सोल्युशन. सोडियम साल्ट जो काही असतो, सोडियमचा जो सॉल्ट असतो त्याचा पीएच नेहमी किती असतो? 7 असतो. त्याचा पीएच 7 असतो. जो हा इथिल अल्कोहोल आहे याचा पीएच जो ना 7 पॉईंट समथिंग काहीतरी आहे, 7 पॉईंट समथिंग आहे राईट की नाही. आता हे दोघं जेव्हा एकत्र करतो आपण तर दोघांचं मिश्रणामुळे जो ॲक्वियस हे बन जातो त्याचा जो हे बनतोय तो जवळजवळ 7च्या जवळजवळ बनतोय. 7च्या जवळजवळ बनतोय. तर माहितीसाठी तुमच्या लक्षामध्ये राहून द्या की सोडियम साल्ट आणि इथिल अल्कोहोल हे दोघं जेव्हा आपण एकत्र करून टाकत असतो तर बनणारं जे सोल्युशन आहे त्याचा पीएच सुद्धा आपल्याला 7च्या जवळजवळ दिसायला भेटत असतो. का? कारण की इथिल अल्कोहोलचा पीएच 7च्या जवळजवळ असतो. त्यामुळे दोघं एकत्र केल्यानंतर जवळजवळ 7च्या. त्यामुळे उत्तर काय असणार आपलं? ऑप्शन सी राईट. तो हे इथे दिलेले बघा. From the above explanation, we know that pH of basic solution is 7 to 14, right? In our case, pH of ethyl alcohol is 7.33, whereas pH of the sodium salt is neutral, right? तो न्यूट्रल आहे. तो बघा इथिल अल्कोहोलचा जे काय आहे 7.33 आहे आणि याचा 7 आहे. दोघं जेव्हा एकत्र करणार तर बनणारं सोल्युशनची काय? सिन्स नायदर बेसिक और नायदर ॲसिडिक, सो सिन्स pH aqueous solution of sodium salt and ethyl alcohol will found around the 7, since ethyl alcohol is very to close 7. अशा पद्धतीची बात आपल्याला दिसायला भेटत असते. तर प्रश्न आला तर कम से कम तुमच्या माहितीसाठी ती बात लक्षामध्ये ठेवून घ्या. चला पुढे जाऊ. द ॲसिड यूज इन द स्टोरेज बॅटरी. पटकन सांगा उत्तर. चला पुढे जाऊ. सल्फ्युरिक ॲसिड तो H2SO4 जो आहे H2SO4 दिस इज अ स्ट्रॉंग ॲसिड. तो H2SO4 झाला, HCl झाला, नायट्रिक ॲसिड हे स्ट्रॉंग ॲसिड आहे. तेवढी बात लक्षामध्ये ठेवून घ्यायची तुम्ही. पुढे चला. परमनंट हार्डनेस इज कॉज ड्यू टू. तो परमनंट हार्डनेस ऑफ द वॉटर इज कॉज बाय डिझॉल्विंग ड्यू टू वॉट. तो सांगा बरं काय? परमनंट हार्डनेस कशामुळे येत असते? एक टेम्पररी हार्डनेस असते, एक परमनंट हार्डनेस असते. हार्डनेस म्हणजे काय? जे काही आपली प्रॉपर्टी असते सोपिंग प्रॉपर्टी ती नाहीशी करून टाकते तो हार्डनेस. हां. तो मग परमनंट हार्डनेस आणि टेम्पररी हार्डनेस आपल्याला माहिती आहे. टेम्पररी हार्डनेस आपले कोणाचे असतात बरं का? कॅल्शियम आणि मॅग्नेशियम. कॅल्शियम मॅग्नेशियमचे कार्बोनेट आणि बायकार्बोनेट जे असतात ते टेम्पररी असतात. आणि टेम्पररी हार्डनेस पाणी जे ना हार्ड आपल्याला दिसायला भेटत असतं ते टेम्पररी हार्डनेस जर का तुम्हाला काढायचे असतील तर तुम्ही काय करता सांगा रे? टेम्पररी हार्डनेस इज रिमूव्ह बाय. पटकन सांगा. टेम्पररी हार्डनेस कशाने रिमूव्ह करतो आपण? राईट का. तो टेम्पररी हार्डनेस जे आहे आपण बॉइलिंगने आपण काय करत असतो त्याला रिमूव्ह करत असतो टेम्पररी. परंतु मला जर का समजा परमनंट हार्डनेस ॲक्च्युली काय असते? परमनंट हार्डनेस असते आपलं सल्फेट नायट्रेट. ठीक आहे. तो कुठे गेलं ते? सल्फेट अँड नायट्रेट. तो सल्फेट नायट्रेट ऑफ द कॅल्शियम मॅग्नेशियम आणि कॅल्शियमचे कार्बोनेट बायकार्बोनेट जे असतात त्यांना टेम्पररी काय हे म्हणतो. आणि कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे सल्फेट म्हणजे कॅल्शियम सल्फेट नंतर मॅग्नेशियम सल्फेट हे जे काही आहेत ना यांना म्हणून देतो आपण परमनंट हार्डनेस. आणि पाण्यामध्ये जर का परमनंट हार्डनेस आला तर तुम्हाला काय करावं लागतं? तुम्हाला झिरो हे म्हणतो आपण त्याला कोणती मेथड असते? तो जिओलाइट मेथड. हां. तो आयन एक्सचेंज मेथड, जिओलाइट प्रोसेस, लाईम सोडा प्रोसेस 3-4 पद्धती आपण वापरून काय करत असतो? आपण परमनंट हार्डनेस रिमूव्ह करत असतो. परंतु तुम्हाला जर का झिरो हार्डनेस जर करायचं असेल, तुम्हाला प्रश्न विचारला की झिरो हार्डनेस पाण्याचा हार्डनेस झिरो जर करायचं असेल तर सगळ्यात बेस्ट पद्धत जी असते ती असते जिओलाइट प्रोसेस. तर जिओलाइट प्रोसेसच्या मदतीने आपण झिरो हार्डनेस करत असतो.
परंतु परमनंट हार्डनेस रिमूव्ह करण्यासाठी ज्युलेट प्रोसेस पण आहे, लाईम सोडा प्रोसेस पण आहे, आयन एक्सचेंज मेथड पण आहे. अशा पद्धतीच्या मेथड आपल्याला दिसायला भेटत असतात. चला पुढे पुढचं काय बघा, तो टेम्पररी हार्डनेस कॅन बी रिमूव्ह बाय दी बॉइलिंग ऑफ द वॉटर. टेम्पररी हार्डनेस इज कॉज बाय कॅल्शियम बाय हे झालं राईट. तर ही स्टोरी झालेली. पुढे काय, पोटॅश ॲलम तुम्हाला माहिती, चला सांगा बरं का ॲलमचं काम काय असतं रे? ॲलम काय काम करतो कोॲग्युलेशन. राईट का? तो कोऑग्युलेशनचं काम करतो. याचा अर्थ काय झाला बरं का, तो ॲलम जेव्हा तुम्ही पाण्यामध्ये टाकत आहात तर ॲलम जे असतं त्याच्यामध्ये असणारे जे काही डिझॉल्व पार्टिकल्स असतात त्या सगळ्यांना गोळा करून खाली बसवण्याचं काम करत असतं, ज्याला मराठीत तुरटी म्हणत असतो आपण. ठीक आहे. तो ॲलम जो काही आहे, ॲलमबद्दल आपल्याला काय म्हणतात, पोटॅश ॲलम अदरवाईज नोन ॲज अ फिटकरी ऑर फिटकरी राईट का. तो एफ लावा किंवा पीएच लिहा, काही प्रॉब्लेम नाही. फिटकरी आपण त्याला म्हणत असतो, तो फिटकरी आहे ते. बट ॲक्च्युली पोटॅश ॲलम जो आहे तो नेचरमध्ये काय आहे, तर पोटॅश ॲलम इज द व्हॉट, नेचरमध्ये काय दिसायला भेटतो आपल्याला, साल्ट असतो. तो पोटॅश ॲलम जो आहे तो नेचरमध्ये साल्ट दिसायला भेटत असतो. आणि ॲलम आहे तो ॲलम काय काम करत असतो, पाण्याला स्वच्छ करायचं काम करणार आहे. तो पोटॅश ॲलम सुद्धा स्वच्छ करायचंच काम करत असतो. एवढी बात लक्षामध्ये ठेवून घ्या. पोटॅश ॲलमला आपण काय म्हणत असतो, फिटकरी किंवा फिटकरी सेमच आहे, फिटकरी म्हणत असतो. परंतु नेचरमध्ये काय आहे, साल्ट असतो तो. ठीक आहे. स्टोरी दिली काय असेल बघा, तर पोटॅश ॲलम और पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट, त्याचा फॉर्म्युला बघितलं बघा. पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेटचा हा फॉर्म्युला, ॲलमचा फॉर्म्युला तुम्हाला येऊन जाते ती बात लगेच. फक्त नजरेमध्ये एखादी गोष्ट जर का लक्षात ठेवली ना तर परीक्षेत आल्यानंतर आपल्याला उत्तर देता येतं. त्यामुळे मॅक्झिमम गोष्टी बघून घ्यायच्या. तर पोटॅश ॲलम और पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट इज अ डबल साल्ट और पोटॅशियम ॲल्युमिनियम इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ फिटकरी. क्वेश्चन काय विचारणार आहे बरं का, पोटॅश ॲलमला काय म्हणतात, तर पोटॅश ॲलम इज ऑल्सो नोन ॲज अ फिटकरी अँड दिस आर साल्टी इन द नेचर. तो साल्ट असतो नेचरमध्ये. बात लक्षात आली असेल तुम्हाला, जेवढी पाहिजे तेवढी बात तुमच्या लक्षामध्ये आलेली असणार. तो पोटॅश ॲलमचं काम काय, इट इज अ कोऑग्युलंट वाईडली यूज इन द वॉटर ट्रीटमेंट. बरोबर. इट इज यूज ॲज अ फायर रिटार्डंट. तो लक्षात घ्या. पण पोटॅश ॲलम जो आहे तो पोटॅश ॲलम फायर रिटार्डंट म्हणून पण यूज करत असतात. अजून सोडियम जो काही सोडियम कार्बोनेट आहे, सोडियम कार्बोनेट जो काही आहे आपला, तो सोडियम कार्बोनेटला सुद्धा कशासाठी वापरत असतात, फायर ते फायर विझवण्यासाठी राईट का. फायर वगैरे जे आपण विझवत असतो त्या ठिकाणी तुम्हाला दिसायला भेटतात, त्या याच्या ठिकाणी त्या छोट्या हे असतात सिलेंडर, तर त्याच्यामध्ये आपल्याला ना असे हे सापडत असतात. तो पोटॅश ॲलम जो आहे तो पोटॅश ॲलम सुद्धा आपण वापरत असतो. यूज अ फायर रिटार्डर अँड ॲक्वियस सोल्युशन ऑफ पोटॅश ॲलम इज ॲसिडिक. बघा, पोटॅश ॲलम इज अ साल्टी इन द नेचर बट याचा ॲक्वियस सोल्युशन म्हणजे पाण्यामध्ये जर तुम्ही एकत्र केलं तर तो ॲसिडिक होऊन जात असतो. तर लक्षात घ्या, ॲक्वियस सोल्युशन ऑफ द पोटॅश इज व्हॉट इज दी, मी तुम्हाला ते सांगतोय. जसं समजा आता आपण काय बघितलं, कुठेतरी एक MCQ होता की पाण्यामध्ये टाकल्यानंतर तो ॲसिडिक होऊन जातो. समथिंग तेच बात दिसायला भेटणार आहे. तर लक्षात घ्या की जो पोटॅश ॲलम जो होता तो न्यूट्रल होता, तो साल्टी होता, परंतु त्याला जेव्हा मी पाण्यामध्ये टाकून दिलं तो मला काय दिसायला भेटलं, ॲसिडिक. अँड ॲक्वियस सोल्युशन ऑफ द पोटॅश ॲलम इज ॲसिडिक हायली सोल्युबल इन वॉटर. ओके. तो सोल्युबल असणार आहे. जर तुम्हाला मी प्रश्न विचारले की सोल्युबल बेस कोणते सांगा बरं का रे. सोल्युबल बेसला आपण अल्कली म्हणत असतो. आणि सोल्युबल बेसचे उदाहरणं द्या बरं का, कोणकोणते असतात. NaOH, KOH. राईट का. तो NaOH, KOH जे काही आहे ते सोल्युबल बेस आहे, त्यांना आपण अल्कली म्हणत असतो. राईट. तो पोटॅश ॲलम इज ऑल्सो नोन ॲज अ फिटकरी. इट इज अ साल्टी इन द नेचर बट वेन पोटॅशियम ॲलम इज ॲडेड टू द वॉटर इट बिकम ॲसिडिक. राईट. अँड नेक्स्ट इज व्हॉट, तो कोआगुलंट म्हणून काम करत असतो, फायर रिटार्डंटचं काम करत असते. राईट. हे बघितलं. आता डबल साल्ट, पोटॅशियम ॲलम आणि डबल साल्ट जवळजवळ सेम दिसायला भेटत असतात. तो क्रिस्टलाइन साल्ट विच इज देअर इज अ टू डिफरंट अनायन्स ऑर कॅटायन. डबल साल्ट ओनली एक्झिस्टिंग इन द सॉलिड वेन डिझॉल्व दे ॲक्ट ॲज अ मिक्सचर ऑफ द टू सेपरेट साल्ट. समथिंग काहीतरी डबल साल्टबद्दल स्टोरी आहे, डिटेलमध्ये दिलेलं आहे. ज्याला वाचायचं जर इच्छा असेल तो वाचू शकतो. पुढे डॉट प्रेझेंट इन द टोमॅटो झालेली बात पहिल्या याच्यामध्ये. सांगा चला पटापट सांगा. टार्टारिक ॲसिडबद्दल काय सांगितलं तुम्हाला, सांगा. इथं काय दिसायला भेटतं रे, टॅमेरिनमध्ये. ऑक्झॅलिक ॲसिड, पटापट बोला, रिव्हिजन करत राहा गोष्टींची. हे जे ना कधी तुम्हाला कन्फ्यूज करून जाईल परीक्षेच्या वेळेमध्ये. तो ऑक्झॅलिक ॲसिड कशात असते, टोमॅटो. ॲसिटिक ॲसिड, विनेगर. अजून लोणच्यामध्ये. ठीक आहे. राईट. अशा पद्धतीने तो ऑक्झॅलिक ॲसिड जे आहे आपलं उत्तर होऊन जाणार आहे. ते येतोय क्वेश्चन. तो बघा, टार्टारिक ॲसिड टॅमॅरिनमध्ये आणि ग्रेप्समध्ये पण असतात. राईट. नंतर पुढे दिसायला भेटेल बरं का, ॲस्कॉर्बिक ॲसिड ऑरेंजमध्ये असतो, लेमनमध्ये पण असतात. बघा, तो लेमनमध्ये सिट्रिक ॲसिड पण आहे आणि ॲस्कॉर्बिक ॲसिड पण आहे. राईट. सिट्रस फ्रूट कोणकोणते असतात, अननस वगैरे, यांच्यामध्ये दिसायला भेटतं सिट्रिक ॲसिड. ॲसिटिक ॲसिड व्हिनेगरमध्ये आणि पिकलमध्ये आपल्याला दिसायला भेटत असते. ठीक आहे. पुढे काय आता, पुढे pH पोटेन्शियल हायड्रोजन. pH बद्दल तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. ह्युमन बॉडी वर्क्स विथ इन द pH रेंज ऑफ, तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन विचारतील ते लक्षात घ्या, 7 ते 7.8 या रेंजमध्ये काय करत असतो. pH ऑफ द रेन वॉटर लेस दॅन 5.6 टू डिके स्टार्ट वेन द pH माउथ इज लोअर दॅन वॉट 5.5. ही सगळी स्टोरी आपण बघून घेतलेली आहे. चला पुढचा ओळखा.
पुढचा क्वेश्चन, विच ॲसिड प्रेझेंट इन द ग्रेप्स. तो ग्रेप्समध्ये कोणता ॲसिड प्रेझेंट असतो रे? इथे काय बघितलं आपण? हे बघा, टार्टारिक ऍसिड. टार्टारिक ॲसिड. तर टार्टारिक ॲसिड तर बघितला. आता ग्रेपमध्ये अजून एक नवीन ॲसिड असतो, तो तुम्हाला शिकायला भेटेल. आणि हा नवीन ॲसिड जो आहे तो सफरचंदमध्ये पण दिसायला भेटत असतो. तो कोणता आहे तो नवीन? तो आहे मालिक ॲसिड. तो मालिक ॲसिड जो आहे तो मॅलिक ॲसिड और मालिक ॲसिड काय असेल ते वाचा. तो मॅलिक ॲसिड इज प्रेझेंट इन द ग्रेप. तो टार्टारिक सोबत टार्टारिक ॲसिड आणि मॅलिक ॲसिड हे दोघं जे असतात ते ग्रेप्समध्ये दिसायला भेटत असतात. पण हा मॅलिक ॲसिड जो आहे तो आपल्याला सफरचंद ॲपलमध्ये पण दिसायला भेटत असतो. ॲपलमध्ये पण तो आहे. ठीक आहे. नंतर पुढे काय बरं का, तो टार्टारिक ॲसिड इथं दिली माहिती बघा. टार्टारिक ॲसिड, मॅलिक ॲसिड आर इन द मोस्ट ऑफ द ग्रेप्स. ग्रेप्स आर मोस्ट इम्पॉर्टंट मटेरियल फॉर द प्रिपरेशन ऑफ द वाईन. तो दारू वगैरे तयार करण्यासाठी जे ग्रेप्सचा वापर आपण करत असतो. तर तो ॲक्च्युली दारूमध्ये सुद्धा तुम्हाला काय, दारू सुद्धा काय असते नेचरमध्ये? चला सांगा बरं का, दारू काय असते नेचरमध्ये रे? दारू नेचरमध्ये काय असते? दारू नेचरमध्ये काय असेल बरं? कधी बघितलं का दारू पिणारा माणूस म्हणतो की मला पूर्ण छाती माझी जळजळ होते. ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला असला विषय होताना दिसायला भेटेल ना, 100% तो ॲसिड असणार आहे. तर आपल्याला काय दिसायला भेटणार की वाईनमध्ये सुद्धा काय दिसायला भेटतं? ॲसिडिक. वाईन सुद्धा नेचरमध्ये ॲसिडिक असणार आहे. पुढे जाऊ. सल्फ्युरिक ॲसिड. ॲसिड विच इज नोन ॲज द, हे वाले पॉईंट सगळ्यात महत्त्वाचे आहेत. हे वाले पॉईंट जे आहेत सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. काय पॉईंट सांगतात बरं का? बघा बरं का, काय मेन्शन करतात तुम्हाला म्हणलं आहे की ऑइल ऑफ व्हिट्रिओल. काय आहे शब्द? काय ऑइल ऑफ व्हिट्रिओल. व्हिट्रिओल काय असतं रे? ऑइल ऑफ व्हिट्रिओल जो काही असतो त्याला आपण सल्फ्युरिक ॲसिड H2SO4 म्हणत असतो. तो H2SO4 इज ऑल्सो नोन ॲज ऑइल ऑफ व्हिट्रिओल. ऑइल ऑफ व्हिट्रिओल आपण त्याला म्हणत असतो. H2SO4ला आपण ऑइल ऑफ व्हिट्रिओल म्हणत असतो. ओके. एक मिनिट. तो पुढे ऑइल ऑफ व्हिट्रिओल झाला. नेक्स्ट इज व्हॉट? हे तर ॲसिड इज ऑल्सो नोन ॲज व्हॉट? तर सांगा बरं का रे, सल्फ्युरिक ॲसिडचा आपण वापर काय काय करतो बरं? सल्फ्युरिक ॲसिडचा वापर आपण कुठे कुठे करत असतो? पटापट उत्तर द्या बरं का, बघू काय काय लक्षात सांगा. लीड सेलमध्ये. राईट का? तर हा लीड सेलमध्ये यूज करतो. अजून HCl बनवण्यासाठी, नायट्रिक ॲसिड बनवण्यासाठी, डाईज, पेंट्स वगैरे बनवण्यासाठी, अजून फर्टिलायझर बनवण्यासाठी. तर सगळ्यात जास्त ॲप्लिकेशन आपल्याला सल्फ्युरिक ॲसिडचे दिसायला भेटत असतात. तुम्हाला यूज ऑफ ॲसिडमध्ये मी सांगितले होते ते. राईट. सो सल्फ्युरिक ॲसिड इज ऑल्सो नोन ॲज व्हॉट? ऑइल ऑफ द व्हिट्रिओल. ऑइल ऑफ व्हिट्रिओल त्याला म्हणत असतात. नंतर पुढे हायड्रोक्लोरिक ॲसिड इज ऑल्सो नोन ॲज व्हॉट? म्युरॅटिक ॲसिड. लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला. तो हायड्रोक्लोरिक ॲसिडला आपण म्युरॅटिक ॲसिड सुद्धा म्हणत असतो. द हायड्रोक्लोरिक ॲसिड इज ऑल्सो नोन ॲज व्हॉट? म्युरॅटिक ॲसिड. पुढे द ॲसिड विच इज नोन ॲज, मग तुम्हाला दिसायला भेटतं की जेवढे स्ट्रॉंग ॲसिड आहेत, सल्फ्युरिक ॲसिड, नंतर नायट्रिक ॲसिड, नंतर कोणता HCl हायड्रोक्लोरिक ॲसिड, या तिघांची नावं मी देतोय. जसे काय ऑइल ऑफ द व्हिट्रिओल सल्फ्युरिक ॲसिड, म्युरॅटिक ॲसिडला आपण HCl म्हणतोय, आणि नायट्रिक ॲसिड जो काय याला स्पिरिट ऑफ नायटर. स्पिरिट ऑफ नायटर. तो स्पिरिट ऑफ नायटर नथिंग बट दी व्हॉट? नायट्रिक ॲसिड. तर ते येऊन लक्षात राहते. ॲसिडिक ॲसिड इज ऑल्सो नोन ॲज व्हॉट? द ॲसिड विच इज नोन ॲज इथोनॉइक ॲसिड. तुला कोणता? ॲसिडिक. त्या ॲसिडिक ॲसिडला आपण इथोनॉइक ॲसिड म्हणत असतो. नायट्रिक ॲसिडला आपण स्पिरिट ऑफ नायटर म्हणत असतो. नंतर हायड्रोक्लोरिक ॲसिडला आपण म्युरॅटिक ॲसिड म्हणत असतो. आणि सल्फ्युरिक ॲसिडला आपण ऑइल ऑफ व्हिट्रिओल म्हणत असतो. तुमच्या लक्षात राहील का रे? कमसे कम सल्फ्युरिक ॲसिडला आपण ऑइल ऑफ व्हिट्रिओल म्हणत असतो. एवढी बात तरी तुमच्या लक्षामध्ये राहू द्या जास्त टाईमसाठी. ठीक आहे. पुढे जाऊया. पुढचा पॉईंट काय? कलर ऑफ द फिनॉल्फथॅलीन इन द ॲसिडिक अँड द बेसिक सोल्युशन आर. सांगा बरं का, ॲसिडमध्ये फिनॉल्फथॅलीन कसा होऊन जात असतो? कलरलेस. राईट का? तो ॲसिडमध्ये तो कलरलेस होऊन जातो. आणि फिनॉल्फथॅलीन जो काय आहे तो पिंक होऊन जातो. कशामध्ये पिंक होतो तो? तर तो बेसमध्ये जो काय आहे अल्कली और बेसमध्ये आपल्याला काय दिसायला भेटत असतोय? पिंक होऊन जात असतो. राईट. सो देअर फॉर कलरलेस अँड पिंक इज द आन्सर. राईट. तर अजून तुम्हाला याच्याबद्दल काय बघायचं असेल तसं काय सांगा आता तुम्ही पटापट उत्तर द्या मला. जो काही आपला लिटमस पेपर असतो, हा लिटमस पेपर कोणत्या प्रकारचा इंडिकेटर आहे पहिले हे सांगा. लिटमस पेपर इज विच टाईप ऑफ द इंडिकेटर? नॅचरल इंडिकेटर आहे ते. सिंथेटिक नाही आहे. नॅचरल काय आहे ते? चला नॅचरल काय आहे? लायकेन वनस्पतीपासून बनले. लायकेन नावाच्या वनस्पतीपासून बनल्यामुळे ते जे आहे ते नॅचरल असते. तो नॅचरल असते. कोणतं बरं का? आपलं लायकेन जर तुम्हाला विचारलं ना, लायकेनला तुम्ही बनवलं आहे, तर लायकेनचं जर का तुम्ही आता pH मेजर केला ना, म्हणजे लायकेन जो आहे तो ॲसिड आहे का बेस आहे ते ओळखण्यासाठी आपण वापरत आहोत. पण लायकेनचं जर का तुम्ही नेचर बघायला गेला तर लायकेन जो काही असतो लायकेन और आपण म्हणू लिटमस पेपर. तो लिटमस पेपर काय असतो? याच्यामध्ये न्यूट्रल असतो. काय असतो? न्यूट्रल. लक्षात राहू द्या. तो लायकेन ऑर द लिटमस पेपर इज द न्यूट्रल इन द नेचर. बट याचा वापर आपण कशासाठी करत असतो? ॲसिड किंवा बेस ओळखण्यासाठी. जो काही आपला लिटमस पेपर आहे तो आपला ब्लू आणि रेड कलरमध्ये असतो. बट ब्लू कलर जो काही आहे, ब्लू कलरचा लिटमस पेपर जर का बेसमध्ये टाकला तर कलर बदलताना दिसायला भेटणार नाही. पण याची स्टोरी तुम्हाला डिटेलमध्ये चांगल्या पद्धतीने माहिती आहे. काही प्रॉब्लेम नाही याच्याबद्दल. ठीक आहे. मिथिल ऑरेंजबद्दल बोला. मिथिल ऑरेंजचा कलर कोणता असतो रे? मिथिल ऑरेंजचा कलर
राईट का. तो ऑरेंज कलरचा मिथिल ऑरेंज जेव्हा तुम्ही ॲसिडमध्ये टाकताय त्याचा कलर कसा होऊन जातो मिथिल ऑरेंजचा कलर? रेड. राईट का. तो जेव्हा पण तुम्ही मिथिल ऑरेंज जेव्हा तुम्ही कशामध्ये टाकत आहात ॲसिडमध्ये त्याचा कलर काय होऊन जातो? पिंक कलर होऊन जातो. तो पिंक कलर आपल्याला दिसायला भेटत नाही. मिथिल ऑरेंज जेव्हा आपण ॲसिडमध्ये टाकतो तर पिंक कलर होऊन जातो आणि जेव्हा बेसमध्ये टाकतो त्याचा कलर कसा होऊन जातो? येलो कलर होऊन जातो. राईट. मग पुढे जाऊ. आता पुढचा पॉईंट काय बरं का, ही दिल्ली बात इथं बघा. ठीक आहे. रेड पिंक वगैरे तुम्ही म्हणू शकतात, काही एवढा फरक पडत नाही. ठीक आहे. तो रेड ऑप्शनमध्ये तुम्हाला रेड आणि पिंक असं दोघं देणार नाही. ते कधी देणार नाही रेड आणि पिंक. तो पर्टिक्युलरली उत्तर देतील एक तर रेड किंवा पिंक, कारण की जवळजवळ सारखं असतो. रेड आणि पिंक जवळजवळ सारखं दिसायला भेटत असते. ठीक आहे. तो हे वाली बात लक्षात ठेवा. लिटमस पेपर राईट. मिथिल रेड येलो रेड, मिथिल ऑरेंज रेड येलो. ठीक आहे. फिनॉल रेड अशा पद्धतीने दिसायला भेटते. त्यांचे pH रेंज आहे फिनॉल थॅलिन वगैरे, तर ते तुम्ही लक्षामध्ये ठेवायचं. पुढे चला. बेकिंग म्हणजे काय रे? बेकिंग कोणाला बोललो मी? बेकिंग म्हणजे काय? बेकिंगचा सोडा, खाण्याचा सोडा. खाण्याचा सोडा म्हणजे काय? खाण्याच्या सोडाचा फॉर्म्युला काय येईल बरं? बाय बोललो तो बाय म्हणजे खाय. तर बाय म्हणजे खाय त्याच्यावरून तुम्हाला लक्षात ठेवायला लावलेलं आहे मी. आणि काय खाय? सोडियम खाय. राईट का. तो सोडियम बाय कार्बोनेट म्हणजे खाण्याचा सोडा, ज्याला बेकिंगचा सोडा पण म्हणत असतो आपण. राईट. तो बेकिंगचा सोडा जो असतो आपला त्याचा फॉर्म्युला काय असणार आहे? मग आता तुम्हाला काय विचारले? बेकिंगचा सोडाचा फॉर्म्युला सांगा. तो काय असणार आपला? सोडियम बाय कार्बोनेट दॅट इज दिस. तो NaHCO3 असतो तो. राईट. तर तशा पद्धतीने दिसायला भेटणार. पुढे जर बघायला गेलात तर हे बघा, सगळ्यांची कामं तुम्हाला देऊन दिली. इथं काय बरं का, हा Na2CO3.10H2 याला काय म्हणतो आपण रे? याला काय म्हणतो बरं का आपण? याला म्हणतो आपण सोडियम कार्बोनेट डिहायड्रेटेड. याला काय म्हणतो? मी तुम्हाला अगोदर सांगितलं. सांगा बरं याला काय म्हणतो आपण? हा जो पहिला आहे याला काय नाव दिलं आहे आपण? पटकन उत्तर द्या. याला काय म्हटलं आहे आपण? याला म्हटलं होतं वॉशिंग सोडा. आठवतं आहे? त्याला काय म्हटलं होतं? वॉशिंग सोडा, धुण्याचा सोडा. तो Na2CO3.10H2O इज द वॉशिंग सोडा. अँड सोडियम बायोकार्बोनेट डिहायड्रेट साल्ट कार्बोनिक ॲसिड इज यूज टू डिटर्जंट स्ट्रॉंग बेस अँड पॉवरफुल इलेक्ट्रोड. डिटर्जंट म्हणजे काय तसलंच ना काहीतरी. राईट की नाही. तो पुढे हा वाला, हा जो आहे ना Na2CO3 याला काय म्हटलं रे आपण? सांगा पटकन. Na2CO3ला आपण काय म्हणतो? आठवते का? Na2CO3ला आपण काय म्हणलंय? तर सोडियम कार्बोनेट जे आहे ते सोडियम काढलेला कार्बोनेटला आपण काय कोणता सोडा म्हणतो? सोडा ॲश. त्याला काय म्हणतो आपण? सोडा ॲश. तो याला सोडा ॲश म्हणत असतो. मग बघा बरं का आता सोडियम कार्बोनेटचा वापर काय आहे? सोडियम कार्बोनेट डिहायड्रेटचा काम काय आहे? सोडियम कार्बोनेट डिहायड्रेट याला आपण वॉशिंगचा सोडा म्हणत असतो. याला सोडा ॲश म्हणत असतो. इट इज यूज वाईड इन द इंडस्ट्रीज सच ॲज क्लिनिंगसाठी. पुन्हा हे पण क्लिनिंगसाठी वापरतात. पर्सनल केअर प्रोडक्ट्स अँड फंगिसाइड्स, मायक्रोसाइड्स, हार्बिसाइड्स अँड pH ॲडजस्टर त्यासाठी सुद्धा आपण वापर करत असतो. तुम्हाला परीक्षेमध्ये विचारते सोडियम कार्बोनेटचे उपयोग सांगा, तर लक्षात ठेवून घ्या तुम्ही हे. ठीक आहे. सोडियम काय? हा सोडियम बाय कार्बोनेट बेकिंग इंडस्ट्री. राईट का. बेकिंग सोडियम खाण्याचा सोडा म्हणतो आपण त्याला. आणि NaOH याला काय म्हणतो आपण? चला सांगा. NaOH इज ऑल्सो नोन ॲज NaOH काय म्हणतो याला? कॉस्टिक व्हॉट? तो कॉस्टिक सोडा. कॉस्टिक सोडा. ठीक आहे. कॉस्टिक सोडा. नंतर पोटॅश आपण काय म्हणतो त्याला? पोटॅश ॲश, पोटॅश सोडा असे नाव आपण बघितलेले आहेत. तो परीक्षेत आल्यावरती लक्षात ठेवा. NaOHचा वापर काय करतो? यूज टू मेक द सोप. आपल्याला माहिती आहे कोणता सोप रे? NaOH पासून आपण काय बनवतो बरं का? NaOH पासून आपण साबण बनवतो. परंतु कोणते? रिन साबण जो असतो ना तो बार तो बनवतो. परंतु KOH पासून आपण काय बनवतो सांगा? KOH पासून आपण काय? लिक्विड सोप, ज्याला शॅम्पू म्हणतात ना तुम्ही तसलं. ठीक आहे. राईट. तर एवढी बात लक्षात ठेवा. चला पुढे जाऊ. विच ऑफ द फॉलोइंग इनसॉल्युबल इन वॉटर? सांगा. सोल्युबल वॉटरची बात तर सांगून दिली. इनसॉल्युबल कोण असते? तू ओळखायला लावलं. कॅल्शियम. तर कॅल्शियम कार्बोनेट जो असतो तो पाण्यामध्ये इनसॉल्युबल असतो. तेवढी बात लक्षामध्ये ठेवून घ्यायची. त्याची रिॲक्शन पण दिली आहे. कॅल्शियम कार्बोनेट सांगा बरं का नेचरमध्ये काय असतो रे? कॅल्शियम कार्बोनेट इज डॉट इन नेचर. कॅल्शियम कार्बोनेट नेचरमध्ये काय असतो? सॉल्ट असतो. आलं लक्षामध्ये. तो कॅल्शियम कार्बोनेट जो आहे साल्ट असतो आपला. रिॲक्शन कशापद्धतीने घडते बघून घ्या. तो कॅल्शियम कार्बोनेट इज द कार्बोनिक साल्ट ऑफ द कॅल्शियम. ठीक आहे. तो कॅल्शियम कार्बोनेट इज द कार्बोनिक साल्ट ऑफ कॅल्शियम. ठीक आहे. तो कॅल्शियमचा कार्बोनिक साल्ट आहे तो. ओके. तो कॅल्शियम कार्बोनेट इज ऑल्सो नोन ॲज द चॉक. कॅल्शियम कार्बोनेटला आपण चॉक म्हणत असतो. आणि तुम्हाला आठवत असेल चांगल्या पद्धतीने की कॅल्शियम कार्बोनेट जो काही आहे चॉक, मी चॉकचा भुगा केला होता आणि भुगा झालेला चॉक जो काही आहे आपण त्या एका याच्यात टाकलं होतं. आठवते का तुम्हाला? एका याच्यामध्ये मीठ होतं आणि एकामध्ये चॉक टाकलं होतं आपण. तर ते चॉक जे ना ते विरघळत नव्हतं. लक्षात ठेवायचं. कॅल्शियम कार्बोनेट हा जो आहे आपण साल्टच आहे आणि NaCl पण साल्टच होता. पण सोडियम क्लोराईड ते पाण्यामध्ये विरघळून जात असतं. पण कॅल्शियम कार्बोनेट पाण्यामध्ये विरघळत नाही. आणि कॅल्शियम कार्बोनेट कोणाचं साल्ट आहे? तर कॅल्शियमचं साल्ट आहे ते. ठीक आहे. कॅल्शियमचं साल्ट कोणतं? कॅल्शियम कार्बोनेट जे पाण्यामध्ये विरघळत नाही, इनसॉल्युबल असतो. ओके.
पुढे काय सो calcium carbonate also known as the chalk mine calcite is most commonly used to filter PVC because of the what तो बरेचशी माहिती दिली calcium carbonate is soluble in the water because electrostatic bond between the carbonate anion and calcium are too strong तर लक्षात घ्या त्यांच्यामधला असणारा जो बॉन्ड आहे खूप स्ट्रॉंग असल्या कारणाने पाणी त्याच्यामध्ये शिरू शकत नाही आपल्याला माहिती आहे ना पाणी काय करत असतं या बॉन्डला ब्रेक करत असतं मध्ये घुसायचा प्रयत्न करत असतो परंतु यांच्यामध्ये जो काही बॉन्डिंग आहे ही बॉन्डिंग जबरदस्त पॅक आहे त्यामुळे पाणी त्याच्यामध्ये सो स्ट्रॉंग ओव्हरकम बाय द सॉल्युशन बाय द वॉटर मॉलिक्यूल तर वॉटर मॉलिक्यूल त्यांच्यामध्ये घुसणार नाही एवढी बात तुमच्या लक्षामध्ये राहू द्या चला पुढे जाऊ तर इम्पॉर्टंट पॉईंट काय सोडियम क्लोराईडबद्दल सोडियम क्लोराईड जो आहे तो पाण्यामध्ये विरघळत असतो बरोबर सोडियमचा जे साल्ट आहे सोडियमचं साल्ट सोडियम क्लोराईड कॅल्शियमचं साल्ट कॅल्शियम कार्बोनेट तर बघू इट इज द केमिकल नेम ॲज अ साल्ट बरोबर सोडियम इज अ इलेक्ट्रोलाइट दॅट रेग्युलेट द अमाऊंट ऑफ द युअर बॉडी लक्षात घ्या सोडियम इज अ इलेक्ट्रोलाइट दॅट रेग्युलेट अमाऊंट ऑफ द वॉटर इन अवर बॉडी आपल्या शरीरामध्ये जे की पाणी आहे ते रेग्युलेट करायचं काम करत असते सोडियम तो लक्षात घ्या सोडियम सुद्धा महत्त्वाचा याच्यावरती क्वेश्चन काय आहे तो बघू आपण ठीक आहे तो सोडियम जो काही आहे महत्त्वाचा आहे आप लक्षात घ्यायचं आपल्या शरीरामध्ये जे काही साल्ट आहे ना साल्ट इथं काय मेन्शन केलं आहे आता बघा हा पॉईंट सगळ्यात इम्पॉर्टंट याला स्टार करून घ्या रे ह्यावाला हां सोडियम इज अ इलेक्ट्रोलाइट दॅट रेग्युलेट द अमाऊंट ऑफ वॉटर इन अवर बॉडी ओके ही बात लक्षात ठेवा अजून काय बरं का तर सोडियम जे काही आहे आपल्या शरीरामध्ये असणारं ॲसिड आणि आपल्या शरीरामध्ये असणारा बेस ठीक आहे तो ॲसिड आणि साल्ट ॲसिड आणि आपण काय म्हणू शकतो ॲसिड आणि बेस याचं संतुलन करायचं सोडियम आपल्या शरीरामध्ये संतुलन करायचं काम करत असते न्यूट्रलाइज करायचं काम करत असते न्यूट्रलायझेशन काय म्हणतो मी न्यूट्रलायझेशन तर आपल्या शरीरामध्ये न्यूट्रलायझेशन करायचं काम सोडियमसुद्धा करत असतं एवढी बात तुमच्या डोक्यामध्ये करून ठेवा ठीक आहे चला पुढे जाऊ तो हेच त्याच्यावरून करणार सोडियम इज इलेक्ट्रोलाइट दॅट रेग्युलेट द अमाऊंट ऑफ द वॉटर इन अवर बॉडी हा पण पॉईंट झाला आपल्या शरीराचं संतुलन कशाचं ॲसिड बेसचं संतुलन करणारा जो काही आहे तो सोडियम असतो लक्षात राहील का याला लक्षात ठेवणं जरुरी आहे चला पुढे जाऊ पाण्यामध्ये सोल्युबल आहे अमोनियामध्ये सोल्युबल आहे तर सोडियम इज अ सोल्युबल इन वॉटर अमोनिया मिथेनॉल ग्लिसरॉल फॉर्मिक ॲसिड इज ऑल्सो नोन ॲज रे फॉर्मिक ॲसिड इज ऑल्सो नोन ॲज आणि व्हॉट इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला मॉलिक्युलर फॉर्म्युला सांगा मॉलिक्युलर SC-OH राईट का अशा पद्धतीने तुम्ही ते रिव्हिजन करतात जेवढी जास्त बंबार्डिंग होईल जेवढी डोक्यावरती बंबार्डिंग होईल तेवढा टाईम कमी होईल परीक्षेमध्ये 1 तास आहे इथं 100 विषय करून नाही चालणार आहे इथं टाईममध्ये पेपर कव्हर करायचं जरुरी आहे त्यामुळे जास्तीत जास्त रिव्हिजन करा पेपर कमी टाईममध्ये होण्याचा प्रयत्न व्हायला पाहिजे जी ॲप्टी आहे तुमची ॲप्टी सगळी टाईम पास करून टाकेल सत्यानाश लावून देईल ती 1 तासाचा भंका लावून देईल बाहेर आल्यानंतर आपण एकच बोलत राहणार सतत की मला टाईम पुरला नाही त्यामुळे मी सांगतो जेवढ्या गोष्टी होतील परफेक्ट करा बंबार्डिंग करा गोष्टींची जास्तीत जास्त बंबार्डिंग करा जेवढी जास्त रिव्हिजन होईल तेवढा टाईम परीक्षेमध्ये होईल पुढे जाऊ पुढचा पॉईंट काय लिथियम ब्रोमाइड तो लिथियम ब्रोमाइडबद्दल दिला आता सोडियम क्लोराईडची सगळी बात सांगितली केमिकल साल्ट आपण म्हणत असतो आपल्या शरीरात पाण्याचं जे काही आहे आपल्या शरीरामध्ये पाण्याचं जे काही रेग्युलेशन करायचं काम करत असतो सोडियम करत असतो आणि नंतर ॲसिड बेसचं संतुलन ठेवायचं काम करत असतो सोडियम ओके पुढे जाऊ लिथियम ब्रोमाइड जो काही आहे इट इज अ लिथियम साल्ट इन विच काय काउंटेरियन इज अ ब्रोमाइड द अनहायड्रेट साल्ट फॉर्म क्युबिक क्रिस्टल आर सिमिलर टू द कॉमन साल्ट तो लिथियम ब्रोमाइडबद्दल आता लक्षात ठेवायचं जास्त खोलमध्ये जायची गरज नाही तर बघून घ्या नजरेमध्ये ठेवून घ्या काय काय होतं बा लिथियम ब्रोमाइड नावाचा शब्द पण होता कमसे कम हे नजरेमध्ये टाकून घ्या इट इज सोल्युबल इन वॉटर नंतर इथेनॉल आणि इथेनॉलमध्ये सोल्युबल असतो इट इज प्रिपेअर्ड बाय ॲक्शन ऑफ द हायड्रोब्रोमिन ॲसिड ऑन द लिथियम हायड्रॉक्साईड तो लिथियम हायड्रॉक्साईडवरती आपण जर का समजा हायड्रोब्रोमिन ॲसिडचं जर का कंबाईन केलं तर तेव्हा अजून आपल्याला काय भेटत असते आपल्याला लिथियम ब्रोमाइड भेटत असतो ओके नंतर लिथियम ब्रोमाइड झाला मॅग्नेशियम आयोडेट झाले हे सगळे काय येते मीठ येते हे सगळे साल्ट आहेत आणि यांच्यामध्ये तुम्ही कशामध्ये ॲड याच्यामध्ये CaCO3 पण ॲड करून टाका हे सगळे काय आहेत आपले साल्ट आहेत तो साल्टबद्दल लक्षात राहू द्या सोडियम क्लोराईड लिथियम ब्रोमाइड मॅग्नेशियम आयोडेट कॅल्शियम कार्बोनेट हे जे काय आहेत आपले साल्ट आहेत मी तुम्हाला ॲसिड बेस पूर्ण शिकवले फक्त थोडंसं साल्टचं थोडंसं राहून गेले साल्टमध्ये तर सांगून दिल ते पण वरती नंतर सांगेल आज मी नवीन चॅप्टर घेतलं होतं पण बघूया पुढे जाऊन चला पुढे जाऊ व्हॉट इज द केमिकल नेम ऑफ द ऑइल ऑफ विट्रियल चला सांगा ऑइल ऑफ विट्रियलला काय म्हणतात ठीक आहे तो ऑइल ऑफ आपण बघितलं तर ऑइल ऑफ विट्रोल जे काय आहे आपण काय म्हणत असतो सल्फ्युरिक ॲसिड तो सल्फ्युरिक ॲसिड आपलं उत्तर असायला पाहिजे तर लक्षात घ्या ते जे काही पॉईंट होते सल्फ्युरिक ॲसिड नंतर म्युटॅरिटिक ॲसिड होता आपल्या याच्यासाठी राईट का HCl पुन्हा अजून इथोनाइक ॲसिड होता ॲसिटिक ॲसिडला इथोनाइक ॲसिड आपण असं काहीतरी म्हणत होतो राईट तर तसले शब्द तुम्हाला विचारत असतील कमसे कम ते नजरेमध्ये ठेवून घ्या आता सल्फ्युरिक ॲसिड तुम्हाला माहिती आहे सल्फ्युरिक ॲसिड जो आहे तो प्रॉपर्टी बघा सल्फ्युरिक ॲसिडची डेन्स कलरलेस ऑइली करोजिव्ह लिक्विड तो ऑइली असतो सल्फ्युरिक ॲसिड त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो ऑइल ऑफ विट्रोल म्हणत असतो ठीक आहे सो सल्फ्युरिक ॲसिड डेन्स कलरलेस अँड द ऑइली अँड करोजिव्ह मी तुम्हाला जर विचारलं तर उत्तर द्या बरं का करोजिव्ह प्रॉपर्टी कशामुळे येत असते ॲसिड बेस ऑर साल्ट सांगा पटकन करोजिव्ह प्रॉपर्टी इज ड्यू टू
ऍसिड ॲसिडमुळे, राईट का, साल्टमुळे येत नाही, याचा MCQ सोडून झाला या अगोदर. तो सल्फ्युरिक ॲसिड इज द व्हॉट, सल्फ्युरिक ॲसिड डेन्स कलरलेस आर ऑइली करोजिव्ह लिक्विड. इट इज अ वन मोस्ट कमर्शियल इम्पॉर्टंट ऑल केमिकल. हे पण बघितलं सल्फ्युरिक ॲसिडचा किती फायदा आहे त्याचं बघितलं आहे. इट इज प्रिपेअर द इंडस्ट्रियल बाय रिॲक्शन ऑफ द वॉटर विथ दी सल्फर. काय आहे सल्फर, तो बघा हा कसा तयार होतो आहे, तर कंपनीमध्ये तयार केला जातो, पाण्याची रिॲक्शन करतो आपण सल्फर ट्रायऑक्साईडसोबत. तर सल्फर ट्रायऑक्साईड इज ट्रीटेड विथ दी वॉटर, देन द सल्फ्युरिक ॲसिड इज फॉर्म. पुढे विट्रोल इज एनी सर्टेन हायड्रेटेड सल्फ्युरेटेड ऑर सल्फ्युरिक ॲसिड. तो विट्रोल ऑइल वगैरे आपण त्याला म्हणत असतो. वापर बघून घ्या. लीड स्टोरेज, ठीक आहे, तो लीड सेल जी काही आहे त्याच्यामध्ये आपण यूज करत असतो. मॅन्युफॅक्चरिंग HCl, मॅन्युफॅक्चरिंग ॲलम, मॅन्युफॅक्चरिंग नायट्रिक ॲसिड, राईट का. नंतर मॅन्युफॅक्चरिंग, पुढे काय मॅन्युफॅक्चरिंग फर्टिलायझर, ड्रग्स, डिटर्जंट आणि एक्सप्लोजिव्ह, या सगळ्यांसाठी सल्फ्युरिक ॲसिडचा वापर होत असतो. सल्फ्युरिक ॲसिड जो आहे तो कलरलेस असतो, सल्फ्युरिक ॲसिड जो आहे तो ऑइली असतो, सल्फ्युरिक ॲसिड डेन्स असतो, आणि सल्फ्युरिक ॲसिड जो काही आहे आपण तयार करतो कशा, तर सल्फर ट्रायऑक्साईडला पाण्यामध्ये मिसळून आपण ते तयार करत असतो. पुढे जाऊ. The pH of the aqueous solution FeCl3 will be, pH of aqueous solution FeCl3 जो काही आहे याचं उत्तर लेस दॅन 7 आपल्याला दिसायला भेटत असते. तर काही क्वेश्चन अशी येऊन जातील आपल्या नजरेमध्ये येत नाहीत ते, पण आपण आलंय बाबा म्हणून त्याला लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करून घ्यायचा. तर pH of aqueous solution FeCl3 will be what, लेस दॅन 7. माहितीसाठी लक्षात ठेवा, 2-3दा जर तुम्ही लिहून काढलं तर ती बात पण लक्षात राहून देईल की जो की फेरस क्लोराईड आहे तो फेरस क्लोराईड लेस दॅन 7. आज ॲक्च्युली फेरस क्लोराईड आहे तो क्लोराईड, आपण काय म्हणत असतो की यार क्लोराईड म्हणजे साल्ट असतात आणि साल्ट जे आहेत ते 7 असायला पाहिजे. आता इथं उत्तर 7 पण आहे, तुम्ही 7 पण करू शकत होते, बरोबर की नाही, परंतु माहितीसाठी जरा वेगळा येऊन जातो ना, म्हणून लक्षात ठेवायचा. फेरस क्लोराईड जो काही आहे त्याचा pH 7पेक्षा थोडासा कमी असतो. ठीक आहे. पुढे काय ह्याच्याला बघा आता. सम फ्रूट लाईक द मँगो, लेमन, रॉ ग्रेप्स, ऑरेंज ETC सॉर टेस्ट ड्यू टू द प्रेसेन्स ऑफ द व्हॉट. आता इथं ग्रेप पण येऊन गेला आहे, तो ग्रेप काही तो सायट्रिक ॲसिड. आता तुम्ही काय काय बघणार, ऑरेंज बघणार आणि लेमन. ऑरेंज लेमन आलं गड्या, सायट्रिक ॲसिड. ॲक्च्युली एका फळामध्ये खूप सारे ॲसिड दिसायला भेटत असतात, त्यांचे वेगवेगळे प्रॉपर्टी दिसायला भेटत असते. तर जो काही आपल्याला सॉर टेस्ट आंबट टेस्ट दिसायला भेटत असते, आंबट टेस्ट ही कशामुळे येत असते, सायट्रिक ॲसिडमुळे. ठीक आहे. तर पुढे जाऊया. चला बरं, या प्रश्नाचं उत्तर देऊन बघा बरं का जमतंय का. या प्रश्नाचं उत्तर पहिलं क्वेश्चन इमानदारीमध्ये वाचा आणि याचा प्रश्न तुम्हाला जमतोय का बघून घ्या. झिंक ग्रॅन्युएट म्हणजे चुरा वगैरे काय असेल, झिंकचा भुगा जो आहे, ऑन ट्रीटिंग विथ द ॲसिड X. तर कोणत्या तरी ॲसिडसोबत आपण झिंकला काय करत आहोत, हे करत आहोत. म्हणजे इथं काय दिसायला भेटते, झिंक म्हणजे मेटल, राईट, आणि झिंक म्हणजे काय आहे, मेटल आहे, आणि आपण काय करतोय त्याची रिॲक्शन करतोय आपण कशासोबत, आपण रिॲक्शन करतोय ॲसिडसोबत अँड फॉर्म झिंक सल्फेट. तो सांगा बरं का, झिंक सल्फेट साल्ट. तर साल्ट तयार होतं आहे अलॉंग विथ द सोल्युशन इव्हॉल्युशन ऑफ द गॅस वाय गॅस. तर तुम्हाला म्हटलेलं आहे X आणि Y. आता मला तुम्ही उत्तर द्या, हा X काय असेल आणि Y काय असेल. X काय असेल बरं का, झिंक रिॲक्शन करणार ॲसिडसोबत, पण कोणता ॲसिडसोबत बरं का, कोणता ॲसिड असेल तो ज्याच्यापासून साल्ट तयार होतं, झिंक सल्फेट. तो कोणता ॲसिड असेल बरं का, तो सांगा, राईट का. तो कोणता असेल, सल्फ्युरिक ॲसिड H2SO4. तो H2SO4 असणार आहे तो, राईट. आणि तयार काय होणार आहे, तयार काय होईल बरं का, हायड्रोजन गॅस. तुम्हाला आठवते का, जेव्हा आपण मेटल इज रिॲक्ट होत जातं, असे क्वेश्चन बनतात, MPCमध्ये बनतात असे क्वेश्चन आलं लक्षामध्ये. तर जेव्हा मेटल आपला रिॲक्ट करून जात असतो कोणासोबत, तर ती बात तुमच्या लक्षामध्ये ठेवून घ्या. बनतंय काय, इथपर्यंत दिसायला भेटून जाते बात. ओके. सल्फ्युरिक ॲसिड आणि हायड्रोजन गॅस आहे बघा इथं, मग पूर्ण वाचा व्यवस्थित तुम्हाला कळून देईल बघा. तो झिंक ग्रॅन्युएट ट्रीटेड विथ द ॲसिड X फॉर्म झिंक सल्फेट साल्ट अलॉंग विथ द इव्हॉल्युशन ऑफ द गॅस Y विच इज बर्न्स विथ द पॉप साऊंड वेन ब्रॉट नियर टू द बर्निंग कॅन्डल, राईट, आयडेंटिफाईड X अँड Y गॅस, राईट. तो सल्फ्युरिक ॲसिड आणि हायड्रोजन गॅस, हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती. चला पुढे जाऊ. चला, हे रिॲक्शनचं उत्तर बघा बरं. तो कॅल्शियम कार्बोनेट दॅट इज व्हॉट, मेटल कार्बोनेट रिॲक्ट्स विथ द ॲसिड फॉर्म्स व्हॉट, मेटल कार्बोनेट किंवा मेटलचा बायकार्बोनेट. जेव्हा आपण ॲसिडसोबत रिॲक्शन करत असतो तेव्हा आपल्याला काय काय दिसायला भेटत असते, आपल्याला बनताना दिसायला भेटणारे साल्ट बनेल, कार्बन डायऑक्साईड बनेल आणि पाणी बनेल, राईट का. तो कॅल्शियम क्लोराईड, नंतर कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर बनतो. एवढी बात तर कन्फर्म होती की कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर बनणार आहे, परंतु साल्ट पण बनतो. कॅल्शियम क्लोराईड जो काही आहे, कॅल्शियम क्लोराईड हे आपल्याला साल्ट बनताना दिसायला भेटत असते. बोला, हे कळालं का रे, हवाला पॉईंट, तो आवाला कळाला असेल तुम्हाला. पुढे जाऊ. तो हे बघा, आवाला अँड स्टिंग कॅन बी ट्रीटेड विथ ... विच इज न्यूट्रलाइज द इफेक्ट ऑफ केमिकल इंजेक्टेड बाय द अँड स्टिंग इन टू अवर स्किन. सांगा, तो मुंगी वगैरे चावल्यानंतर त्याला न्यूट्रलाइज करण्यासाठी कशाचा वापर करावा, तो कशाचा वापर करायला, राईट का, बेकिंग सोडा, राईट. तर तुम्ही त्याला बेकिंग सोडा म्हणत असतात, लक्षात घ्या. पुढे चला. पुढे आपण काय बोललो, तर इन द फॉलोइंग रिॲक्शन आयडेंटिफाईड द साल्ट फॉर्म. तो साल्ट फॉर्म, कोणता साल्ट तयार होत आहे बघा, साल्ट कोणता तयार होतो तो इथं मला दिसायला भेटतोय. आता हा आपला H2SO4 HCl हे हायड्रोक्साईड. पहिले मला सांगा बरं रे, हे काय, याचं नेचर काय आहे सांगा बरं.
याचं नेचर काय? बेसिक बेसिक आहे. हे ॲसिड आहे, बेसिक आहे. सांगा ही रिॲक्शनचं नाव काय? या रिॲक्शनला काय म्हणतो आपण? न्यूट्रलायझेशनची रिॲक्शन, राईट. तो न्यूट्रलायझेशनची रिॲक्शन होताना दिसायला भेटते आणि आपल्याला साल्ट बनेल. आता साल्ट कोणत्या प्रकारचा बनणार आहे? आता एवढं सगळी नावं आहेत. तर तुम्हाला जे काही आहे हे लक्षात राहू द्या. हा जो काही समथिंग नायट्रिक सल्फेट वगैरे म्हणत असतील त्याला, तो आलाही उदाहरण मी घेऊन घेतलं. ॲक्च्युली मला त्याच्या ना तुम्हाला तो एक तक्ता होता, तो तक्ताच तुम्हाला सांगायचा होता. बट ठीक आहे, इनफ झालं, मोर दॅन सफिशियंट आलं. NH4 OH प्लस H2SO4 ॲक्वियस, हे जे काही आपल्याला दिसायला भेटत असतं. चला पुढे जाऊ. लक्षात राहू त्या गोष्टी काही. तर थोडेफार गोष्टी लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. डॉट आर करोजिव्ह इन नेचर, तो व्हॉट ॲसिड इज अ करोजिव्ह इन नेचर, हे तर तुम्हाला माहिती चांगल्या पद्धतीने. चला पुढे जाऊ. पुढे काय? मटेरियल लाईक रेड कॅबेज लीव्स, टर्मरिक, कलर पेटल, रोज. नंतर अजून काय काय बरं का? नंतर अजून मुळा म्हणतो आपण, मुळा झाला, राईट. फ्लावर्स सच ॲज द हायड्राजेन्स, नंतर पेटुनिया, जिरानियम आर डॉट इंडिकेटर. सांगा कोणता इंडिकेटर आहे? तुम्ही म्हणणार नॅचरल इंडिकेटर, राईट का? तो लिटमस पेपर, हे सगळे प्लांट काढून भेटणार आहे नॅचरल. आणि सिंथेटिक कोणाला म्हणतो आपण? लॅबोरेटरीमध्ये सिंथेटिक केले जातात. कोणकोणते आहेत? तर खूप नावं बघितली. मिथेल ऑरेंज, फिनॉल फ्थॅलिन, मिथिल रीड, राईट का? ते अजून 4-5 नावं होती वेगवेगळी. पुढे लिटमस पेपर सिंथेटिक येणार आहे. सिंथेटिक कसं येईल ते लिटमस पेपर? कारण सांग मला फक्त. ते लायकेन पासून बनवलं, म्हणजे लायकेन या वनस्पतीपासून बनलंय, पण बनवलं मध्ये बनवलं ना. लायब्ररीमध्ये नाही ग. काय करायचं? झाडांमधून लायकेन काढायचं आणि कागदाला बुडवायचं, झालं. तेच मी काय करतो, हळदमधून जे ना हळदचं एक पाणी करायचं आणि कागदात बुडवायचं. असं हळदाचं पाणी झालंय की नाही, त्याला कागदात बुडवून टाक, मग तुला एक तो भेटून जातो, झाला आपला इंडिकेटर. आलं लक्षामध्ये? तो लिटमस पेपर तो काय आहे आपला, तो आपला कोणता इंडिकेटर आहे? नॅचरल इंडिकेटर आहे. या लिस्ट मध्ये पण नाही येतो, म्हणजे मी लिस्ट पण वाचली होती नाही, एका ठिकाणी नाही नव्हतं, ते सिंथेटिक मध्ये दिलेलं आहे. ते पुस्तकात बघितलंय मी कालच त्याला बदलवलं. मी अगोदर जे ना कुठतरी वाचलं होतं, तर सिंथेटिक बघितलं मी, पुस्तकात बघितलं त्याला. आणि पुस्तकात त्याला जे दिलेलं आहे 10वी का 9वीच्या पुस्तकात दिली ती माहिती, कालच्या याच्यामध्ये टाकलंय मी ते. तर ते जे काही आहे तो आपला नॅचरल इंडिकेटर आहे. ठीक आहे, तो नॅचरल इंडिकेटर आहे, ते लक्षात घ्या. बघा काय आल्यानंतर बघा त्याच्यावर तो ऑप्शन वरून कसं जाता येईल ते बघा. पुढे काय बरं का? तो सिंथेटिक याच्या 9वीच्या पुस्तकात आहे ना ती माहिती. 9वीचं पुस्तक जे आहे ना, 9वीच्या पुस्तकात ती माहिती दिलेली आहे. 9वीच्या पुस्तकामध्ये नॅचरल इंडिकेटर आहे. मी काल जे त्याच्यामधून वाचून ते दुरुस्त केलं होतं. कुठे ते इथं दिले, हे बघा, साल्ट युनिव्हर्सल इंडिकेटर. हे बघा लिटमस, बघा इथं दिलेलं आहे. सो व्हॉट आर द कलर ऑफ द फॉलोइंग नॅचरल, सिंथेटिक ऑर समथिंग असं दिलेलं आहे. आणि इथं दिलेलं आहे खाली युनिव्हर्सल इंडिकेटरबद्दल ओळखायला लावलं त्यांनी ॲक्च्युली. लिटमस, टर्मिक, जामून, मिथिल ऑरेंज आणि फेनॉल्फथॅलिन ओळखून दाखवा हे कोणत्या प्रकारचे इंडिकेटर आहेत म्हणून असं मेन्शन केलेलं आहे. आणि याचं उत्तर जे ना बघा, मी जे काही आहे याचं उत्तर पुस्तकातूनच बघितलं, कुठेतरी माझ्या वाचण्यात आलेलं आहे. तो जो आपला नॅचरल इंडिकेटर आहे लिटमस पेपर नॅचरल इंडिकेटर, कारण की तो वनस्पतीपासून बनले आहे, त्यामुळे तो नॅचरल आहे. ठीक आहे. पुढे जर बघायला गेलात तर काय बरं का, हा वाला पॉईंट, विच सबस्टन्स प्ले इम्पॉर्टंट रोल इन द अवर स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स. सांगा रे कोणता सबस्टन्स होता? ॲक्च्युली याचा रिलेशन एवढं खास इथं जमत नाही, पण तरी पण तो क्वेश्चन टाकायचा म्हणून टाकला. लक्षात द्या, तरी सांगा उत्तर काय येईल याचं. राईट. सो आपण मिठाचा सत्याग्रह म्हणतो ना, मिठाचा सत्याग्रह म्हणतात आपण इतिहासामध्ये. ते म्हणलंय ते स्वातंत्र्यासाठी हे करण्यासाठी कोणता तो नेणच येईल, जे काही मिठाचा सत्याग्रह वगैरे म्हणतात, तर तसलं आहे. पुढे जाऊ. सो न्यूट्रल, वाटर इज न्यूट्रल बिकॉज. वॉटर न्यूट्रल काय, त्याला सांगा उत्तर द्या. वॉटर न्यूट्रल का असते? इक्वल नंबर ऑफ H प्लस. तर लक्षात घ्या, त्याच्यामध्ये इक्वल नंबर ऑफ H प्लस आणि OH मायनस हे दोघं इक्वल असल्या कारणाने. तर तुम्हाला त्या pH बद्दल मी काल एकदम डीपमध्ये सांगितलं आहे. त्याच्यावरती MPSCमध्ये 2-3दा क्वेश्चन आला आहे. जर pH 4 असेल तर याचा अर्थ काय? क्वेश्चन विचारला आहे MPSCमध्ये. इथं दिले तो. 2015 ASO प्री या परीक्षेमध्ये विचारला आहे तो 2015मध्ये. ठीक आहे. आणि काय विचारलं आहे, जर द्रावणाचा pH, जर का सोल्युशनचा pH 1 to 4 या रेंजमध्ये जर का असेल 1 to 4, तर याच्यावर जर काय सांगितलं तुम्हाला सांगा बरं का, तुम्ही मला उत्तर द्या. जर 1 to 4 या एवढ्या रेंजमध्ये जर का असेल तर काय होईल सांगा. जर सोल्युशनचा pH जर का 1 to 4 या रेंजमध्ये असेल तर काय स्ट्रॉंग ऍसिड. काय असणार आहे आपलं, तो आपल्याला काय दिसायला भेटणार आहे की जर 1 ते 4 मध्ये जर का असेल तर हायड्रोजनचं कॉन्सन्ट्रेशन सांगा काय होईल. हायड्रोजनचं कॉन्सन्ट्रेशन काय असेल? जास्त असेल, राईट. तो उदाहरण तुम्हाला ज्या पद्धतीने येईल तुम्हाला ते ओळखता यायला पाहिजे. पुढे जाऊ. कालच्या PDF मध्ये मी टाकले होते ना रे, नॅचरल वगैरे याच्यामध्ये टाकले होते ना मी. व्हॉट इज द लिटमस सोल्युशन? व्हॉट इज द नेचर ऑफ लिटमस सोल्युशन सांगा. लिटमस सोल्युशनचं नेचर काय आहे रे? लिटमस सोल्युशनचं नेचर काय आहे? बोललो मी चालूच मागं. लिटमस सोल्युशनचं नेचर काय असतं?
न्यूट्रल असतं. न्यूट्रल तुम्हाला बोललो लायकेनपासून बनलेला जो काही लिटमस पेपर आहे तो नेचरमध्ये ऑलरेडी न्यूट्रल असतो. तो न्यूट्रल सोल्युशन आहे, लक्षात घ्या ते न्यूट्रल सोल्युशन. पुढे चला. ॲसिड कॅन बी क्लासिफाईड ॲज ऑर्गॅनिक ऑर डॉट डॉट ॲसिड. सांगा. ऑर्गॅनिक ॲसिड म्हणतो किंवा आपण त्याला कोणता ॲसिड म्हणतो? त्याला आपण नॅचरल, राईट का? त्याला काय म्हणतो आपण? नॅचरल. तो नॅचरल ॲसिड म्हणा किंवा ऑर्गॅनिक ॲसिड म्हणा. ऑर्गॅनिक ॲसिड का म्हणत असेल कोण सांगेल बरं का मला? ऑर्गॅनिक ॲसिड हां मिनरल येईल ना उत्तर. ऑर्गॅनिक म्हणजेच नॅचरल आहे. मग अजून दुसरा प्रकार विचारता येते. ऑर्गॅनिक विचारतायत ना? ऑर्गॅनिक बघा आपण मिनरल कोणाला म्हणतो? मिनरल जे काही आहे आपला तो मिनरल म्हणजे स्ट्रॉंग, बरोबर. नॅचरल 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 कोणाला म्हटलंय? नॅचरल जो काही आहे नॅचरलला आपण हे म्हटलं होतं ना ऑर्गॅनिक. नॅचरल नॅचरल ऑर्गॅनिक म्हणजेच नॅचरल. मग मिनरल आन्सर यायला पाहिजे ना तिथे. दोन याच्यात क्लासिफाय केलं. ॲसिड कॅन बी क्लासिफाईड. ओके असं म्हणते होय. ओके ओके बरोबर. तो आपण जे ना ऑर्गॅनिक ॲसिडला आपण काय म्हणत असतो? ऑर्गॅनिक ॲसिडला आपण म्हणजे मला काय सांगायचं होतं की ऑर्गॅनिक ॲसिड जे आहे त्या ऑर्गॅनिक ॲसिडला आपण काय म्हणत असतो? वीक ॲसिड, राईट. ऑर्गॅनिक ॲसिड, वीक ॲसिड किंवा त्याला काय म्हणतो आपण? नॅचरल ॲसिड. तो ॲसिडला आपण क्लासिफाईड करतो बा असं म्हणलं त्यांनी. तो ऑर्गॅनिक ॲसिड आणि दुसरं काय आहे? मिनरल ॲसिड. बरोबर आहे, राईट. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो की ऑर्गॅनिक ॲसिड जो की आपला काय आहे? नॅचरल ॲसिड. ऑर्गॅनिक ॲसिड जो की आपला नॅचरल ॲसिड आहे याला आपण ऑर्गॅनिक ॲसिड का म्हणतो? काय दिसायला भेटत असेल बरं का? ऑर्गॅनिक ॲसिड का म्हणत असेल? तर ऑर्गॅनिक का बरं का? ते आपल्या बॉडीमध्ये वगैरे पण सापडतं. हां. तर ऑर्गॅनिक जे काही आहे ऑर्गॅनिक कोणाला म्हणतो? जिथं जिथं कार्बन असेल, जिथं कार्बन आहे ते सगळे काय असतात? आपले ऑर्गॅनिक असतात. तर ऑर्गॅनिक ॲसिडमध्ये कार्बनचं प्रमाण कधी मेन्शन करतो, जास्त करून तो कधी दिसायला भेटत असतं. त्यामुळे आपण काय म्हणून देतो आपलं याला की ते जे काही आहे ते आपलं ते जे ऑर्गॅनिक ॲसिड आपण त्याला म्हणत असतो. पुढे. विच ऑफ द केमिकल सबस्टन्स यूज फॉर मॅन्युफॅक्चरिंग कोल्ड ड्रिंक. चला सांगा रे. कोल्ड्रिंकसाठी आपण कशाचा वापर करतो? मी तुम्हाला अगोदरच बोललो. कोल्ड्रिंकसाठी आपण कार्बोनिक ॲसिडचा वापर करतो. कशाचा? कार्बोनिक ॲसिड. तो कार्बोनिक ॲसिडसुद्धा आपण तुम्हाला प्रश्न काय म्हणतात की खाण्यास योग्य असणारे ॲसिड खालीलपैकी ओळखा जे आपण खाऊ शकतो, आपल्या शरीरामध्ये त्यांची एंट्री होऊ शकते. असे कोणते ॲसिड आहेत? तर तुम्हाला उत्तर देता यायला पाहिजे. ठीक आहे. तर पुढे जाऊ बरं का आता. हां. विच ऑफ द फॉलोइंग ॲसिड इज यूज फॉर प्रिझर्वेटिव्ह इन द मेकिंग पिकल. हे तुम्हाला माहिती आहे बरोबर की नाही? तो पिकल वगैरे बनवण्यासाठी आपण कशाचा वापर करतो हे माहिती आहे तुम्हाला. ओके. तो जाऊ पड का पुढे. सो विच ऑफ द फॉलोइंग ॲसिड इज द प्रिझर्वेटिव्ह पिकल बनवण्यासाठी आपल्याकडे काय असते? ॲसिटिक ॲसिड व्हिनेगरमध्ये असणार. ठीक आहे. चला पुढे. विच ऑफ द ॲसिड प्रेझेंट इन द ॲपल. ॲपलमध्ये कोणता ॲसिड असतं रे? मॅलिक ॲसिड. ग्रेपमध्ये पण असतं, याच्यामध्ये पण दिसायला भेटतं. चला पुढे जाऊ. हे टॅनिक आहे. हा जो टॅनिक ॲसिड आता नवीन येतोय पुढच्या MCQमध्ये होऊन जाईल ते कवर. हे बघा टॅनिक ॲसिड. तो टॅनिक ॲसिड जो आहे ना चहामध्ये कोणता ॲसिड असतो? तर चहामध्ये जो आहे तो टॅनिक तुला टॅनिक पाहिजे का? राईट का? असं म्हणतो ना आपण. टॅनिकची बॉटल असते दवाखान्यामध्ये भेटते ती तसलं, राईट का? तो टी जे काय आहे टीमध्ये काय टॅनिक ॲसिड आपल्याला दिसायला भेटते. मॅलिक ॲसिड जो आहे ग्रेपमध्ये आणि सफरचंदमध्ये दिसायला भेटतं. पुढे. H2SO4 इज अँड डॉट डॉट ॲसिड. तो H2SO4 जो काही आहे आपला कोणता ॲसिड आहे? मिनरल ॲसिड आहे, राईट. तो H2SO4 जो आहे आपला मिनरल ॲसिड आहे. पुढे. टूथ इनॅमल्स इज मेड अप ऑफ द व्हॉट? कॅल्शियम फॉस्फेट. आणि कॅल्शियम फॉस्फेटची झीज कधी होते? जेव्हा तिथला असणारा pH ची व्हॅल्यू 5.5 पेक्षा कमी झाली तेव्हा. ठीक आहे. चला पुढे जाऊ. सो वेन द ॲसिड रिॲक्ट विथ द वॉटर ॲसिड रिॲक्ट विथ द वॉटर रिलीज डॉट डॉट आयन H+ आयन. हे माहिती आहे आपल्याला. ठीक आहे. चला सांगा बरं रे. ॲसिड जेव्हा पाण्यामध्ये रिॲक्ट होतो तर H+ आयन रिलीज होतो. सांगा हे काय आहे? हे कोणी सांगितलं आहे असं? हे कोणी सांगितलं रे असं? सोरेनसेन. कोणी सांगितलं आहे? ॲरेनेसची थेरी म्हणजे आठवते का? ॲरेनेसची थेरी काय होती? ॲरेनेसने सांगितलं होतं की जेव्हा पण तुम्ही एखाद्या पदार्थाला पाण्यामध्ये टाकतायत ना तर तुम्हाला H+ किंवा OH- दिसायला भेटत असतं. जर H+ असेल तर ॲसिड, OH- असेल तर बेस. हे कोणी सांगितलं? ॲरेनेस. लक्षात घ्यायचं आहे. तुम्हाला विचारतात विच ऑफ द फॉलोइंग इज द ॲरेनेस ॲसिड. ॲरेनेस ॲसिड कोणता किंवा ॲरेनेस ॲसिडमधला इलिमेंट कोणता? लेविस ॲसिड कोणता? असे क्वेश्चन तुम्हाला विचारतात ते. ठीक आहे. तो लक्षामध्ये ठेवायचं. ॲरेनेसचे ॲसिड विचारलं म्हणजे काय? ॲरेनेसचा ॲसिड विचारतोय. ॲसिड म्हणजे काय? H+ आयन लिबरेट व्हायला पाहिजे. बेस विचारला का OH- लिबरेट व्हायला पाहिजे. लक्षात. चला पुढे. डॉट डॉट आर सबस्टन्स दॅट चेंज द कलर वेन दे आर ॲडेड टू द ॲसिडिक ऑर अल्कलाइन सोल्युशन. काय मेन्शन केलं आहे? तो इंडिकेटर येतो. तर इंडिकेटर जेव्हा तुम्ही ॲड करत असतात तो कलर चेंज होताना आपल्याला दिसायला भेटतं. पुढे जा. डॉट डॉट इंडिकेटर सच ॲज मिथिल ऑरेंज, राईट. मिथिल ऑरेंज बेस फिनॉल्फथेरिन. नंतर टू टेस्ट फॉर द ॲसिड बेस. हे बघा काय म्हणलं? हे झालं का रे? डॉट डॉट इंडिकेटर मिथिल ऑरेंज सिंथेटिक आहे इंडिकेटर, राईट. तो मिथिल ऑरेंज येते फिनॉल्फथेरिन. तो सिंथेटिक इंडिकेटर आपला असणार आहे. पुढे जाऊ.
हे बघा, हे जे आहेत ना, हे दोघं जे आहेत ना, हे दोघंच जे आहेत सिंथेटिक इंडिकेटर, ॲक्च्युली दोघं आणि ते 4 तुम्हाला आठवतात का? हे 2 आणि पुढचे ते 2 हे असतात आपले सिंथेटिक इंडिकेटर. बाकीचे हे सिंथेटिक इंडिकेटर कारण की केमिकलपासून मी त्याला केमिकल इंडिकेटर म्हणत होतो, राईट. तर पुढे तो ओनियन इज डॉट डॉट इंडिकेटर. तर ओनियन इज व्हॉट? ओल फॅक्टरी इंडिकेटर. ओनियनला ओल फॅक्टरी इंडिकेटर. अजून याच्यासोबत कोण कोण आहे? ओनियन सोबत व्हॅनिला आहे, अजून आहेत 2-3, ठीक आहे. म्हणजे आता मी तुम्हाला हे पण सांगितलं. चला उत्तर द्या बरं काय याचं. वेन द ओनियन ज्यूस इज रिॲक्ट विथ डॉट डॉट नो चेंज इन द स्मेल ऑफ ओनियन. सांगा राईट का? ॲसिड. ॲसिडमध्ये टाकल्यानंतर ॲसिडमध्ये व्हॅनिला टाका किंवा ओनियन टाका, तुम्हाला वास जो काही चेंज होताना दिसायला भेटणार नाही. व्हॅनिला इसेन्स अँड क्लो ऑइल इज द व्हॉट? ऑल फॅक्टरी इंडिकेटर. चला सांगा. ॲसिड प्लस मेटल इज इक्वल टू डॉट डॉट प्लस हायड्रोजन गॅस. काय असतो रे? सॉल्ट, राईट. सॉल्ट. पुढे व्हेन द कॉपर रिॲक्ट विथ हायड्रोक्लोरिक ॲसिड व्हॉट विल हॅपन. चला सांगा, तोंडी उत्तर द्या. जेव्हा कॉपर हायड्रोक्लोरिक ॲसिड सोबत रिॲक्ट होईल तेव्हा काय होईल? नो रिएक्शन, राईट. रिॲक्शन होणार नाही. आपण बघितलं का रिॲक्शन होणार नाही? कारण की कॉपरची रिॲक्टिव्हिटी हायड्रोजनपेक्षा कमी असते, ठीक आहे. सो नो रिॲक्शन आपल्याला दिसायला भेटणार. चला पुढे. डॉट डॉट, हे बघा इथं उत्तर बरोबर का? डॉट डॉट प्लस HCl, इथे HCl आहे, ठीक आहे. HCl ॲक्वेच्या फॉर्ममध्ये. तर हे बनतं आहे. मग काय बनतं बघा? साल्ट बनतं आहे, पाणी बनते, कार्बन डायऑक्साईड बनते. सांगा इथं असेल काय? काय असेल इथं? इथं काय असेल रे? इथं पक्का मेटलचा कार्बोनेट. कारण की मेटलच्या कार्बोनेट जेव्हा ॲसिडसोबत रिॲक्ट करतात, मेटल कार्बोनेट इज रिॲक्ट विथ द ॲसिड फॉर्म साल्ट वाटर अँड द वॉट अँड द कार्बन डायऑक्साईड. देअरफॉर सोडियम कार्बोनेट ज्याला म्हणतो आपण सोडा. कोणता? याला सोडा म्हणतो आपण. कोणता सोडा? या तो Na2S. तो सोडाचा वापर आपण कशामध्ये केला आहे? इंडस्ट्रीमध्ये क्लिनिंग करण्यासाठी आपण केला होता. त्याच्यावरती क्वेश्चन आहे कुठेतरी, याची सगळे ॲप्लिकेशन लक्षात घ्या. हा जो Na2 आहे ना, याला सोडा म्हणतात. ॲक्च्युली आपण धुण्याचंच काम करत असतो, परंतु 10H2 पुढे लावल्यानंतर तो वॉशिंगचा सोडा होणार आहे, राईट. याला सोडा ॲश म्हणतो, ठीक आहे. पुढे गेलं तर काय आता? नायट्रोजन हे वालं घ्या. मेटॅलिक मॅक्झिमम मेटॅलिक ऑक्साईड इज डॉट डॉट इन नेचर. मेटॅलिक ऑक्साईड काय असतात? ऑक्साईड आणि हायड्रोक्साईड जे असतात ते बेस असतात, ठीक आहे. पुढे मेटल ऑक्साईड प्लस ॲसिड प्लस सॅट प्लस तो मेटल ऑक्साईड काय असतात रे? मेटल ऑक्साईड जो काही आहे आपल्याला जर भेटतात तो बेस प्लस ॲसिड साल्ट प्लस वॉटर, ओके. तुम्हाला वॉटर इथं उत्तर असणार आहे वॉटर. नॉन मेटॅलिक ऑक्साईड इज डॉट डॉट इन नेचर. तो नॉन मेटॅलिक ऑक्साईड इन ॲसिडिक इन नेचर. प्रोसेस ऑफ डिझॉल्विंग ॲसिड टू द बेस इज इन द हायली डॉट डॉट. चला सांगा काय असते बरं का? तुम्हाला मी अगोदरच बोललो होतो, जेव्हा ॲसिड आणि बेस एकत्र टाकल्यानंतर अशी बुडबुडे तयार होतात. जबरदस्त असं वाटतं की जबरदस्त मारामारी चालली आतमध्ये. तो लक्षात घ्या. जिथं पण मारामारी तयार होणार आहे तिथं उष्णता लिबरेट होताना दिसायला भेटणार आहे. आणि ज्या ठिकाणाहून उष्णता बाहेर पडत असते त्याला एक्झोथर्मिक रिॲक्शन म्हणतात. कोणती? एक्झोथर्मिक. शिकणार आहे आपण ते एक्झोथर्मिक. मग ॲसिड आणि बेस या दोघांची रिॲक्शन जेव्हा होत असते, ती दोघांची रिॲक्शन जी आहे ती एक्झोथर्मिक रिॲक्शन असते. चला पुढे जाऊ. सोडियम बायकार्बोनेट इज अ केमिकल नेम ऑफ डॉट डॉट. तो सोडियम बायकार्बोनेट इज अ केमिकल नेम ऑफ व्हॉट? याला काय म्हणतो? बेकिंग सोडा, राईट. तुम्हाला माहिती बेकिंग सोडा. पुढे प्लॅस्टर ऑफ पॅरिसबद्दल पण पुढे जाऊन बघायचे. आता इथपर्यंत आलो. डॉट डॉट इज ऑल्सो यूज इन द हे वाला सांगा. डॉट डॉट इज ऑल्सो यूज इन द फायर एक्सटिंग्विशर. कोणाला यूज करतो रे आपण? कोणाला यूज करतो? तो आपण यूज करत असतो आपण जो काही आहे, मी तुम्हाला बोललो सोडियम कार्बोनेट काय यूज करतात तुम्ही? तर एक्सटिंग्विशर म्हणून लिहून घ्यायला वाटलं असतं. इथं नन ऑफ दिस उत्तर आहे. याचं नन ऑफ दिस उत्तर याच्यामुळे आहे कारण की फायर एक्सटिंग्विशर म्हणून आपण सोडियम बायकार्बोनेटला वापरत असतो. सोडियम बायकार्बोनेट म्हणतो मी. सोडियम बायकार्बोनेट. तर सोडियम बायकार्बोनेट हे विझवण्यासाठी सुद्धा, आग वगैरे विझवण्यासाठी सुद्धा वापरत असतात. तर याचं उत्तर जे आहे सोडियम बायकार्बोनेट आहे, ओके. सोडियम बायकार्बोनेट आपल्याला दिसायला भेटत असतं. लक्षात घ्या. वॉशिंगचा सोडा आणि बेकिंगचा सोडा. वॉशिंगचा सोडा, बेकिंगचा सोडा. वॉशिंगचा सोडा, धुण्याचा सोडा आणि बेकिंगचा सोडा हे दोघं कशापासून बनतात? याचा रॉ मटेरियल जर तुम्हाला विचारलं ना, सांगा बरं काय याचा रॉ मटेरियल काय असेल? रिॲक्शन वगैरे आपण एवढी खोलमध्ये बघितलेलं नाही, पण जर प्रश्न तुम्हाला असा विचारला की घरामध्ये वॉशिंगचा सोडा आणि बेकिंगचा सोडा याचा रॉ मटेरियल काय असेल, तर याचं उत्तर काय असणार आहे? याचं जे की रॉ मटेरियल जो काय आपला काय असणार आहे, तो रॉ मटेरियल याचा NaCl आपल्याला दिसायला भेटत असतो. NaCl, ठीक आहे. पुढे चला. तो डॉट डॉट इज ऑल्सो यूज इन द फायर एक्सटिंग्विशर. याचं उत्तर काय सांगितलं तुम्हाला मी? सोडियम बायकार्बोनेट, ओके. पुढे डॉट डॉट इज द केमिकल नेम ऑफ ब्लिचिंग पावडर. तो ब्लिचिंग पावडर जे काही आहे त्याचे केमिकल नेम आपल्याला काय काय दिसायला भेटत असतात? तर ब्लिचिंग पावडरची नेम आहेत कॅल्शियम ऑक्झिक्लोराइड. तो कॅल्शियम ऑक्झिक्लोराइड पण असतं. अजून दुसरं काय असतं? कॅल्शियम हायपोक्लोराइड. तो कॅल्शियम हायपोक्लोराइड सुद्धा म्हणतात ब्लिचिंग पावडरला. तुम्हाला आठवत असेल मी इन्व्हायरमेंट शिकवत असताना 2 नावं सांगितली होती. कॅल्शियम हायपोक्लोराइड पण म्हणतात आणि कॅल्शियम ऑक्सिक्लोराइड पण म्हणतात. तर ब्लिचिंग पावडर जी काही आहे, ब्लिचिंग पावडर आपण कशामध्ये टाकत असतो? पाण्यामध्ये ब्लिचिंग पावडर आपण टाकत असतो पाण्याला स्वच्छ करण्यासाठी, ठीक आहे.
तो कॅल्शियम हायपोक्लोराईड म्हणा किंवा कॅल्शियम ऑक्सिक्लोराईड म्हणत असतो आपण ब्लिचिंग पावडरला, तेवढं लक्षामध्ये ठेवा तुम्ही. सो डॉट इज कॉमनली यूज इन द किचन फॉर मेकिंग द टेस्टी. हे तुम्हाला माहिती आहे, हा परीक्षेमध्ये आला आहे, MPCमध्ये कधी आला आहे बरं का हा क्वेश्चन MPCमध्ये आला आहे, 2-3दा आले हे क्वेश्चन, पुन्हा येतात. ठीक आहे. केक व पाव हलके व सच्छिद्र बनवण्यासाठी तर 2012मध्ये PSIच्या परीक्षेला आला आहे. PSIच्या परीक्षेला 2012मध्ये हा क्वेश्चन आलेला आहे. लक्षात घ्या. पकोरा राईट का, क्रिस्पी पकोरा याच्यासाठी आपण काय करत असतो, बेकिंगचा सोडा, खाण्याचा सोडा यूज करत असतो. पुढे वॉशिंग सोडा इज सिंथेसाइड थ्रू द डॉट प्रोसेस. वॉशिंग सोडा जो काही आहे, वॉशिंग सोडा धुण्याचा सोडा जो आहे, तो धुण्याचा सोडा कोणत्या प्रोसेसने बनवला जातो, तर धुण्याचा सोडा जो काही आहे तो सॉल्वे प्रोसेस. कोणता? सॉल्वे प्रोसेस. तो SOLVAYE राईट का, सॉल्वे प्रोसेसने. तुम्ही उत्तर लिहून घ्या. चला याची उत्तर नेमकी काय असेल तुम्हाला नंतर कळणार नाही. तर वॉशिंगचा सोडा आपण सॉल्वे प्रोसेसने आपण सिंथेसाइज करत असतो. पुढे जाऊ. केमिकल फॉर्म्युला ऑफ द वॉशिंग सोडा. तर वॉशिंग सोडाचा केमिकल फॉर्म्युला सांगा रे काय आहे? वॉशिंग सोडा Na2CO3 राईट का. हां, तो अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी तुमच्या आता हळूहळू सगळ्या गोष्टी पाठ होऊन जातील, लक्षात ठेवा. आणि याला काय म्हणतो आपण, सोडा ॲश. याला काय म्हणतो, सोडा ॲश. Na2CO3 म्हणजे सोडा ॲश. याला म्हणतो आपण वॉशिंगचा सोडा. नंतर वॉशिंगचा सोडा कोणत्या प्रोसेसने बनवतात, तर सॉल्वे राईट का. वॉशिंग सोडा जो काय आहे सॉल्वे प्रोसेस, लक्षात ठेवा. चला पुढे जाऊ. विच इलेमेंट इज ऑलवेज प्रेझेंट इन द आरएनएस ॲसिड. चला सांगा, आरएनएस ॲसिडमध्ये कोणता इलेमेंट नेहमी आरएनएस ॲसिड मेन्शन केले, कोणता इलेमेंट असतो बरं का? हायड्रोजन राईट. ऑफकोर्स ॲसिड मेन्शन करतोय, त्या ॲसिडमध्ये काय H+ आयन असतो राईट. त्या आरएनएस ॲसिड म्हणतोय ना, आरएनएस त्याचा थेरी सांगितली होती आपल्याला. ॲसिड कोणाला म्हणतो, ज्याच्यामध्ये H+ आयन लिबरेट होत असतो. लिबरेट म्हणजे दिसायला भेटतो, तो आपल्याला सेपरेट होताना सेम राईट. तो विच इलेमेंट इज ऑलवेज प्रेझेंट इन द आरएनएस ॲसिड, तो हायड्रोजन. पुढे केमिकल फॉर्म्युला ऑफ द जिप्सम. चला, जिप्समचा केमिकल फॉर्म्युला काय असतो, तो जिप्समचा केमिकल फॉर्म्युला जो असतो, कॅल्शियम सल्फेट CaSO4.2H2O. लक्षात घ्या. हे येईल पुढे कुठे ना कुठे तरी येईल, पण लक्षात घेऊन घ्या की CaSO4.2H2O हा जिप्समचा काय झाला, जिप्समचा मॉलिक्युलर फॉर्म्युला होतोय. आणि जिप्समपासून जो काही आपल्याला POP भेटत असतो, प्लास्टर ऑफ पॅरिस, तर प्लास्टर ऑफ पॅरिसचा फॉर्म्युला पण सेम असतो, CaSO4. फक्त इथे 2च्या ऐवजी काय लावायचा, अर्धा, 1/2H2O डॉट. लक्षात घ्या, CaSO4.1/2H2O राईट. तर मग लक्षात घ्या, केमिकल फॉर्म्युला ऑफ द जिप्सम काय आहे, CaSO4.2H2O. ऑप्शन बी इज द करेक्ट. अँड CaSO4.1/2H2O हा काय झाला, POPचा मॉलिक्युलर फॉर्म्युला झाला. लक्षात ठेवा ही बात. चला पुढे जाऊ. द कॉमन साल्ट बिसाइड बेईंग यूज इन द किचन कॅन बी ऑल्सो यूज. तो कॉमन साल्ट जो आपण आपल्या किचनमध्ये यूज करत असतो ॲज अ रॉ मटेरियल फॉर द प्रोडक्शन ऑफ व्हॉट. तुम्हाला मी अगोदरच बोललो, सांगा बरं का रे. तो जो काही आपला कॉमन साल्ट आहे त्याला आपण रॉ मटेरियल म्हणून यूज करत असतो, कोणाच्या बनवण्यासाठी बरं का, तो बेकिंगचा सोडा, बेकिंग पावडर और वॉशिंग सोडा. A आणि B उत्तर याचं दिसायला भेटत असते. ठीक आहे. त्याचे रिॲक्शन बघा, वाटलं तुम्हाला त्या रिॲक्शनमध्ये दिसायला भेटेल NaCl. तो बेकिंग सोडा आणि वॉशिंग सोडा याच्यामध्ये पण रॉ मटेरियल जो आहे NaClचा वापर केला जात असतो. ब्राईन सोल्युशन जो काय आहे, केमिकल रिॲक्शन पुढे जाऊन शिकणार आहोत आपण. ॲक्वियस जो ब्राईन सोल्युशन असतो, इलेक्ट्रोलाइट वगैरे आपण जेव्हा बनवतो ना, इलेक्ट्रिसिटी वगैरे, तर त्या ठिकाणी ब्राईन सोल्युशन काय प्रकार, त्याच्यामध्ये 10% आपण सोडियम क्लोराईड टाकत असतो. तर 10%चा सोडियम क्लोराईड टाकून आपण जो बनवलेला आहे ॲक्वियस सोल्युशन, तो वॉटर प्लस 10% सोडियम क्लोराईड ॲड केल्यानंतर ब्राईन सोल्युशन बनतं. आणि या ब्राईन सोल्युशनच्या वापर आपण इलेक्ट्रिसिटीसाठी जे काही इलेक्ट्रोलाइट असतात ना, त्याच्यासाठी आपण यूज करत असतो ब्राईन सोल्युशन. लक्षात ठेवा, त्याचा ऑप्शन जे आहे C आहे, ॲक्वियस सोल्युशन ऑफ सोडियम क्लोराईड. तो ॲक्वियस सोल्युशन ऑफ सोडियम क्लोराईड जो काही असतं त्याला आपण ब्राईन सोल्युशन म्हणत असतो. पुढे जाऊन ते येणारच आहे. आता हे झालं. वेन द सोडियम हायड्रॉक्साईड रिॲक्ट विथ द झिंक प्रोड्यूस. सोडियमचा हायड्रॉक्साईड सांगा बरं काय, सोडियम हायड्रॉक्साईड काय असतो नेचरमध्ये, बेस आहे. रिॲक्ट विथ द झिंक. तो आता झिंक, आता ॲक्च्युली आता हे जे काही आहे हे आपल्या या क्षेत्रात बसत नाही आहे. आता हे बेस आहे, पण झिंक नेमका काय आहे, राईट की नाही. म्हणजे आपण झिंक म्हणजे काय बरं का, झिंक समजा मेटल आहे, तो मेटल रिॲक्ट विथ द बेस, अशी रिॲक्शन आपण तर काही बघितलेली नाही आहे, बरोबर. अशी रिॲक्शन आपण काही बघितलेली नाही. पण तरी माहितीसाठी लक्षात ठेवा, जेव्हा झिंक हे जे नाही, हे सगळे उदाहरणं जे की हे जे MCQ मी घेतोय ना, हे सगळे हे कुठले MCQ आहेत, हे सगळे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन आहेत. तुम्ही म्हणणार कोणत्या परीक्षेमधले, 10वीच्या प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन आहेत हे सगळे. ठीक आहे. तर ते इनफ झाले, मोर दॅन सफिशियंट झाले. प्रत्येक चॅप्टरची 10वीची असे जर का केले तर लय झाले. तो वेन द सोडियम हायड्रॉक्साईड रिॲक्ट विथ द झिंक इट प्रोड्यूस व्हॉट. तर सोडियम हायड्रॉक्साईड जेव्हा तुम्ही झिंक सोबत रिॲक्ट करत असतात तेव्हा काय बनत असते, तर सोडियम झिंकेट आणि पाणी कुठे गेलं, सोडियम झिंकेट आणि वॉटर.
ठीक आहे. तर सोडियम जिंकेट आणि वॉटर बनत असते जेव्हा सोडियम हायड्रॉक्साईड तुम्ही झिंक सोबत काय करत असतात, रिॲक्ट करत असतात. त्याची रिॲक्शन भली मोठी रिॲक्शन आहे, पण मे बी ती कुठे जाऊन दिसायला भेटेल. आपल्या क्षेत्रामध्ये तर अजून आलेलं नाही ते, तो क्षेत्रामध्ये ज्या गोष्टी आलेल्या नाही ते पुढे जाऊन येतील पण पुन्हा जाऊन. ठीक आहे, चला याचं उत्तर काढा, पटकन उत्तर सांगा काय आहे. विच सोल्युशन विल कंटेन मॅक्झिमम OH मायनस आयन, सांगा. तर कोणत्या याच्यामध्ये बरं का 3 सोल्युशन तुमच्या समोर ठेवले. एक जो काय आहे याचा एकाचा 6 pH आहे, दुसऱ्याचा 8 pH आहे आणि तिसऱ्याचा 9.5 pH आहे. तर 3 जी काय आहेत 3 तुमच्याकडे हे ठेवले सोल्युशन, एकाचा 6, एकाचा 8, 9.5. तर सांगा OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन कशामध्ये जास्त दिसायला भेटेल. सॅम्पल 3. सॅम्पल 3मध्ये लक्षात घ्या. सॅम्पल 3मध्ये जास्त का राहणार आहे, कारण की आपल्याला माहिती आहे जर pH 1 असेल तर याचा अर्थ काय झाला, त्याच्यामध्ये H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन मोकार आहे. परंतु जर का ते 14पर्यंत असेल ना त्याच्यामध्ये OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे. आलं लक्षामध्ये. तो 9.5 मध्ये OH मायनसचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे. pH ऑफ द गॅस्ट्रिक ज्यूस सांगा. गॅस्ट्रिक ज्यूसचा pH किती असतो. 1. गॅस्ट्रिक ज्यूसचा pH जो असतो तो ॲक्च्युली 1 असतो. आता इथं जर बघायला गेलात ना, नन ऑफ दिस उत्तर द्यायला पाहिजे आपण, डायरेक्ट सरळ नन ऑफ दिस उत्तर द्यायला पाहिजे, कारण की 5 पण दिले 6.5 पेक्षा कमी पण दिले, नेमकं काय करावं, राईट. तो गॅस्ट्रिक ज्यूसचा pH जो काय आहे तो 1 असतो. नन ऑफ दिस इज द आन्सर. विच ऑफ द फॉलोइंग ॲसिड आर इडिबल, चला सांगा रे. खालीलपैकी कोणता जो इडिबल म्हणजे खाण्यास योग्य, मग कोणता ॲसिड खाण्यास योग्य आहे. सायट्रिक ॲसिड खातो. सायट्रिक ॲसिडमुळे कोणती चव लागते, बिलकुल एकदम परफेक्ट आंबट लागते. तर आंबट सायट्रिक ॲसिडमुळे लागत असते. पुढे टार्टारिक ॲसिड, तो टार्टारिक ॲसिड झाला, आपण खातो. तो चिंचला खातोय आपण, नंतर ऑरेंज वगैरे या सगळ्या गोष्टींना आपण यूज करत असतो. हायड्रोक्लोरिक ॲसिडला आपण खातो का, नाही. कार्बोनिक ॲसिडला खातो का रे आपण, सांगा. कार्बोनिक ॲसिडला खातो का, हो खातो. मग याचा अर्थ काय होतोय, A, B अँड D, A, B, D आर द आन्सर. तो A, B, D कुठे, ऑप्शन बी, A, B, D. लक्षात ठेवा, असे प्रश्न बनवून देतात मग आपल्याला समजायला मार्ग नाही. सांगा बरं का रे, कार्बोनिक ॲसिड कोणता ॲसिड असतो, वीक ॲसिड असतो. ओके, चला पुढे. आणि तो वीक ॲसिड का असतो बरं का, वीक ऑर्गॅनिक ॲसिड का असतो, कारण की तो कार्बोनिक ॲसिड आहे. तो ऑर्गॅनिक काय आहे, कारण की तो कार्बोनिक आहे. कार्बोनिक म्हणजे त्याच्यामध्ये कार्बन आहे. ठीक आहे, चला पुढे जाऊ. अल्कली आर वॉट, तो अल्कली म्हणजे काय, अल्कली म्हणजे बेस विच आर वॉट सोल्युबल इन वॉटर. सो बेसेस विच आर सोल्युबल इन वॉटर, याला म्हणतो आपण अल्कली. पुढे जर गेलात तर काय, ॲन इंडिकेटर इज वन काइंड ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड. तो ॲन इंडिकेटर इज वन काइंड ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड काय मेन्शन केले, तो ॲन इंडिकेटर इज वन फॉर्म ऑफ द, तो इंडिकेटर इज द वन फॉर्म ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड. ॲक्च्युली जो काही आहे जनरली जो काही आपला हे असतो तो इंडिकेटर आपण हां तेच वीक बेस ऑर ॲसिड जे काही आहे हे ओनली, हे वालं उत्तर आपल्याला दिसायला भेटत आहे. ठीक आहे, तो काही काही ठिकाणी तुम्ही कधी तू लक्षात ठेवायचं बघा, ज्याला चांगलं पेपर पास करायचं आहे ना त्यांचं ऑब्झर्वेशन कुठे कुठे पाहिजे. हां मी सांगतो आता बघा, ज्याला आता हे झालं का रे, इंडिकेटर इज वन काइंड ऑफ द कंपाऊंड, हे झालं. पुढे चला लाईम वॉटर. लाईम वॉटरला काय म्हणतो आपण, तुम्हाला सांगितलं मी कुठतरी मागेच बोललो असेल. लाईम वॉटर कॅल्शियम हायड्रोक्साईड आपण त्याला म्हणत असतो. ठीक आहे, तर पुढे ॲसिड रेन कॉज बाय, हा MPCला क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन MPCला आहे, कधीचा आहे बरं का, हा क्वेश्चन MPC मधला आहे. MPC आम्ल पर्जन्यासाठी खालीलपैकी कोणता घटक जबाबदार असतो. PSI 2012, PSI 2012. ठीक आहे, तो PSI 2012 मधला प्रश्न आहे. ॲसिड रेन, चला सांगा बरं तुम्ही तोंडी उत्तर द्या. ॲसिड रेन कशामुळे होतो, असं येते बोथ A and B. राईट का. तर लक्षात घ्या, ॲसिड रेन जो आहे तो बोथ A and B. आता तुम्ही म्हणाल कार्बन डायऑक्साईड होत्या गड्या, ॲक्च्युली त्यांनी ते पण टाकायला पाहिजे होतं, पण आपलं अप्रोप्रिएट उत्तर काय असणार आहे, सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन ऑक्साईड. लक्षात आलं का. तर हे हा प्रश्न PSI प्री 2012ला विचारला आहे, जसाचा तसा आहे. ठीक आहे, पुढे जाऊ. तर द रेन ॲसिड लीच, चला सांगा, रेन ॲसिड लीच अवे, काय जे काही आपलं रेन ॲसिड असते ते जेव्हा जमिनीमध्ये पडतं ते लिचिंग करून जाते. कोणत्या लिचिंग, कोणत्या मातीमधल्या कोणत्या घटकांना वाहून नेतं, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम. मी सांगितलं होतं तुम्हाला मागे बोलतानाच बोललो A and B. ठीक आहे, तर पुढे जाऊ. ॲसिड इन द रेन रिॲक्ट विथ द कॅल्शियम कंपाऊंड इन द स्टोन टू क्रिएट, याचं उत्तर जिप्सम आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. तो ॲसिड जेव्हा रिॲक्ट करते, ॲसिड इन द रेन वॉटर रिॲक्ट विथ द कॅल्शियम कंपाऊंड. कॅल्शियम कंपाऊंड, आता कॅल्शियम कंपाऊंड कोणते आपल्याला काही माहीत नाही, पण कॅल्शियम मेन्शन केलेलं आहे, त्यामुळे काय तयार होतं आणि दिसायला भेटतं आहे, तर जिप्सम तयार होतो. याचं उत्तर जे काय आहे जिप्सम आहे, तेवढं लक्षामध्ये ठेवून घ्या. ठीक आहे, चला पुढे जाऊ. हे बघा, हे आणले, हे बघा, हे मराठीत आहेत परंतु एवढा काही फरक पडणार नाही, आपण समजून घेऊ शकतो ते. बघा काय दिलं, खालीलपैकी कोणता एका पदार्थाचा पेट्रोलियम शुद्धीकरणासाठी वापर केला जातो, सांगा बरं का रे. पेट्रोलियम शुद्धीकरणासाठी कोणाचा वापर केला जातो, तुम्हाला शंभरदा सांगत होतो. सांगा बरं कशाचा वापर केला जातो, कशाचा वापर करतील.
साबणचा वापर करतील का? धुण्याचा सोडा, तर धुण्याचा सोडा वॉशिंग सोडा बघून घ्या. वॉशिंग सोडा जो की आहे त्या वॉशिंग सोड्याचा वापर आपण करत असतो. वॉशिंग सोडा किंवा उत्तर काय पाहिजे याचं उत्तर कोणतं पाहिजे? आपण सोडा ॲश. तर सोडा ॲश आणि वॉशिंग सोडा यांचा वापर आपण क्लिनिंग डिटर्जंट वगैरे जे म्हणतात ना त्यासाठी. तर पेट्रोलियम ज्या ज्या ठिकाणी पेट्रोल म्हणजे जसं की आता बघा ना आपण गाडी वगैरे मला हे करायचे तर तेलकटपणा जो लागला असेल तो जर दूर करायचा असेल तर आपण काय करतो? सोडा घेतो, सोडाने हे करून टाकतो राईट. अशा पद्धतीने तो खालीपैकी कोणत्या एका पदार्थाचा पेट्रोलियम शुद्धीकरणासाठी वापर केला जातो? तुमचं कन्फ्युजन या दोघा ठिकाणी होतं, बाकी कुठेच नव्हतं. बेकिंगचा सोडा आपण वापरत नाही, ब्लिचिंग पावडरचा आपण वापरत नाही. ब्लिचिंग पावडर आपण निर्जंतुक करण्यासाठी म्हणजे काय कोऑग्युलेशन करण्यासाठी वापरतो. म्हणजे दोघांपैकी तुमचा खेळ चालू होता. धुण्याचा सोड्याचं उत्तर असणार आहे वॉशिंग सोडा, मग त्याला म्हणतो वॉशिंग सोडा. ठीक आहे, चला याचं उत्तर द्या बरं का. एका शासकीय नोकरास लाच घेताना पकडण्यास्तव तयार केलेल्या सापळ्यात फिनॉल्फथेलिन पावडर लावलेल्या नोटा वापरल्या गेल्या. गुन्ह्यासाठी पुरावा म्हणून त्यावर शिंपडलेले सोडियम कार्बोनेट टिंब रंगाचे व्हायास हवे. तर आता सगळ्यात अगोदर तुम्हाला त्याच्या बेसिक लेवलला माहीत पाहिजे की नेमकं सोडियम कार्बोनेट काय असतो. ठीक आहे की नाही. सो सोडियम कार्बोनेट नेमका काय असतो त्याच्याबद्दल आपल्याला माहीत असायला पाहिजे. आता प्रश्न काय मेन्शन केला आहे? शासकीय नोकरास लाच घेताना पकडण्यास्तव तयार केलेल्या सापळ्यात फिनॉल्फथॅलिन पावडर लावलेल्या नोटा वापरल्या गेल्या. ठीक आहे, तर फिनॉल्फथॅलिन वगैरे त्या नोटांना लावलं गेलं असेल. गुन्ह्यासाठी पुरावा म्हणून त्यावर शिंपडलेले सोडियम कार्बोनेट टिंब रंगाचे व्हायला पाहिजे. सोडियम कार्बोनेट कोणत्या रंगाचे व्हायला पाहिजे? सोडियम कार्बोनेट कोणत्या रंगाचे व्हायला पाहिजे असं मेन्शन केलं ना. पहिले मला सांगा, सोडियम कार्बोनेट, हे सोडियम कार्बोनेट काय आहे रे सांगा बरं का. याचं उत्तर जे ना यांनी उत्तर जे ना जांभळे दिलेलं आहे. उत्तर जे ना जांभळे म्हणजे आपल्या डोक्याच्या बाहेरच काढले त्यांनी. आपण कुठे आपण लाल करू शकत होतो, एक तर लाल किंवा जांभळे पण त्यांनी. हां, NaCO3 काय बेसिक इन नेचर आहे ना. फिनॉल्फथॅलिन जो की आहे सगळ्यात अगोदर आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की फिनॉल्फथॅलिन नेचरमध्ये काय असतं. तो समजा फिनॉल्फथॅलिन नेचरमध्ये काय आहे, तो बेस आहे. नंतर सोडियम कार्बोनेट काय असतो? सोडियम कार्बोनेट त्याच्यानुसार. आता या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी ऑब्झर्वेशन कशाचं लागत होतं माहिती तुम्हाला? याच्यासाठी ऑब्झर्वेशन लागत होतं ती pH रेंज जी असते ना ती युनिव्हर्सलची जी रेंज असते ती अख्खी ती युनिव्हर्सलची रेंजची प्रत्येकाचा कलर जो आहे ना तो नजरेमध्ये बसवलेला पाहिजे होता. तर तो नजरेमध्ये बसवलेला असेल तर जाऊन त्याचं उत्तर येणार होतं. तर याचं उत्तर जे ना जांभळे आहे. शांततेमध्ये बसून याला विचार करायला पाहिजे. ठीक आहे, तर शांततेमध्ये बसून याचं उत्तर हे करा, जांभळे याचं उत्तर आहे तेवढे बघा. मी तुम्हाला सांगून देतो ती pH युनिव्हर्सलची जी काही रेंज आहे ना ते कलरची ती पण एकदा बघून ठेवा. तुमचा सत्यानाश जी ना MPC 100% सत्यानाश लावते. किती बी अभ्यास करा तुम्ही किती बी अभ्यास करा, आपला सत्यानाश लावणारी MPC तुम्ही ज्या रुटीने, आपले रुटीन काय असते PYQ, आपली रुटीन काय असते PYQ. आपण फक्त PYQ त्याचा ते PYQच बनवणार, परंतु आपला सत्यानाश लावणार, सगळा भुगा करून देणार. काय 2-3 पॅटर्न वापरते. लक्षात घ्या पॅटर्न काय असते MPCचं पॅटर्न काय असतं. एकतर ती काय करणार, ती काय विचार करत असते की पोरगा जो ना नुसतं नेहमी उठून सुटून जो ना PYQ करून येतोय का, चला आपण प्रश्न बनवून टाकू. मोकार प्रश्न बनवून देतात. ॲक्च्युली ते सगळे PYQच असतात पण ते बनवत आहेत आणि त्या बनवल्यामुळे आपण ना कुठे डोकं लावतो की नाही यार याचं उत्तर हे असावं बरं का, याचं उत्तर ते असावं बरं का. आणि हे काय होतं, कमीपणा. एखाद्या गोष्टीला जर का कमीपणा दिला ना तर त्यामुळे कमीपणा म्हणजे घडी रिव्हिजन करा, ज्या मॅक्झिमम त्याला हे करा. तर इतकं डोक्यात शिरायला पाहिजे की नाही याचं उत्तर हेच पाहिजे, पटापट पेपर कव्हर होतो. पुढे जाऊ. पांढऱ्या कपड्यावर पडलेल्या बघा असे ते ॲप्लिकेशन बेस बनवतात. सोपे आहेत, काही अवघड नाही ते, सोपे आहेत. पांढऱ्या कपड्यावर पडलेला वर्णाचा डाग साबण लावल्यावर लालसर तपकिरी होतो. बरोबर, लालसर होऊन जातो. तो अधिक पाण्याने धुतल्यावरती अजून जास्त जर का धुतला तर पिवळा होऊन जातो. हे पण आपण ऑब्झर्व केले. तो आधी तपकिरी होता, बरोबर की नाही. तो वर्णाचा डाग जो आहे तो तपकिरी कलरचा होऊन गेला आहे. पण तो तपकिरी कलरचा झाला आहे का बरं का. आता काय कारण होतं तपकिरी. साबण जेव्हा तुम्ही लावतायत ना आपण काय करतो, तो वर्णाचा डाग पडला असेल पांढऱ्या शर्टावरती, साबण लावल्यावर तो तपकिरी कलरचा होऊन जातो. आता साबणामुळे तपकिरी कलरचा झाला आहे. मग साबणामुळे काय झालं आहे तर ते काय विचारतात, साबण निसर्गतः बेसिक आहे, साबण निसर्गतः ॲसिडिक आहे, न्यूट्रल आहे, वरील पर्याय नाही. अशा पण तुम्हाला प्रश्न विचारला आहे MPSC प्री 2013. काय उत्तर असेल याचं? साबण काय बेसिक आहे राईट का. तो साबण बेसिक आहे. तो आज ते काही पण बनवतात, काही बी बनवून घेतील ते. त्याच्यावर क्वेश्चन तुम्हाला उत्तर द्यायला पाहिजे. जेव्हा सोल्युशनचा pH जो काय आहे तो 7 असणार आहे तेव्हा सोल्युशन काय असणार आहे सांगा. उदासीन, ज्याला न्यूट्रल म्हणतात. ठीक आहे, पुढे चला. तो केक व पाव हलके व सचित्र बनवण्यासाठी कशाचा वापर करतात रे, कशाचा वापर करतो आपण? सोडियम बायकार्बोनेट राईट. चला पुढे. हा वाला बघा. आपल्या पोटात हायड्रोक्लोरिक ॲसिड निर्माण होते. बरोबर, ते पचनेस मदत करते. बरोबर. अपचन पोटात अधिक ॲसिड निर्माण होते. बरोबर आहे, ज्याने पोट दुखायला लागते. बरोबर आहे, व माणूस अस्वस्थ होतो. हे बरोबर आहे, एकदम परफेक्ट आहे, हे बरोबर आहे राईट. पुढचं, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड ज्याला मिल्क ऑफ मॅग्नेशियाचा वापर अशा वेळी केला जातो जे एक
अनॲलर्जिक, आता इंग्रजीमध्ये राहिल्याचं उत्तर दिलं असतं आपण याचं. ठीक आहे, तो सांगा बरं याचं उत्तर काय असणार आहे आता? याचं उत्तर फक्त राईट का? फक्त तुला माहिती आहे का हे काय अनलॅजिसिक म्हणजे काय? अँटॅसिड पाहिजे होते राईट का? ते एक अँटॅसिड आहे असं म्हणायला पाहिजे होते, ते अँटॅसिड शब्द पाहिजे होता ॲक्च्युली. तुम्हाला लक्षात आहे का? तर जो मराठीमध्ये अभ्यास करतोय त्या बिचाराला धोका का होऊन जातो? जेव्हा तो मराठीमधून अभ्यास करतो ना तेव्हा त्याला असे शब्द उमजत बी नाही, मग असे शब्द त्याला उमजणार नाही. जसं की बघा ना, हे बेस असलं जे की आलेलं आहे ना हे अशा पद्धतीनं, मग तो इकडे बी गुंतला आणि तिकडे बी गुंतला, दोघं ठिकाणी गुंतून गेला आहे बघ. हे असं त्यामुळे हाय लेवलला कधी बी अभ्यास करायचं. पर्यावरण सुद्धा मी इंग्रजीमध्ये याच्यासाठी शिकवतोय, कारण की पर्यावरणामध्ये जेव्हा ते लॉंग फॉर्म विचारतात ना तुम्हाला, ते मराठीमध्ये लॉंग फॉर्म दिलेले नाही आहेत, त्यामुळे ती बात तशी करायची असते. तो पर्यावरण म्हणून पण मी इंग्रजीमध्ये होऊन शिकवतोय, मी इंग्रजीमध्ये शिकवतोय. तर पुढे आता कुठे आलं रे? हे झालं ना, हा क्वेश्चन झाला कडे. हां, केवळ ओनली ए. तो बघा बरं आता इलेक्ट्रिकल मेकॅनिकलचा आला आहे तो. व्हिनेगरमध्ये खालीलपैकी कोणता घटक असतो? तो पांचट तो आहे माहिती आहे आपल्याला. काय याच्यामध्ये काय असणार आहे? ॲसिडिक ॲसिड. नंतर काय? विरंजक चूर्ण वापरून पाण्याला निर्जंतुक करताना निर्जंतुक प्रक्रिया कशामुळे होते? सांगा कशामुळे होते? हे तुमचं पर्यावरण आहे, इन्व्हायरमेंट. क्लोरीनमुळे. नंतर हायड्रोक्लोरस आम्लमुळे, बरोबर. नवजात ऑक्सिजन त्याला म्हणतो आपण O3 मुळे पण करतात. तो माझं जे मत आहे A B ब क असायला पाहिजे. ब क. वरील सर्व पण दिलेले आहे. कार्बन डायऑक्साईडचा वापर करतो का आपण रे? करतो. कार्बन डायऑक्साईडचा वापर करतो. कसा करतो सांगू? कार्बन डायऑक्साईड जर का तुम्ही जास्त ॲड केला ना, वॉटर ॲसिडिक होऊन जात असतं, राईट का? आणि वॉटर जर का ॲसिडिक झालं तर काय होईल बरं का? ॲक्च्युली आपलं काम काय होतं? बेसिक बनवायचं. बेसिक तो एका रेंजच्या पुढे बेसिक जर बनवलं तर ते मरून जातं. ॲसिडच्या लेवलमध्ये पण तेच घडतं. जर ॲसिड वगैरे जर केलं आपण तर तसं दिसायला भेटेल. माझं तरी मत आहे, याचं उत्तर बघतो मी, थांबा एक मिनिट. 12 ना, 12चं एक उत्तर आहे ब क, राईट. क्लोरीन वायू हायड्रोक्लोरिक की एवढे आपण वापरतो, कार्बन डायऑक्साईडला वापरत नाही रे. ठीक आहे, नाही वापरत कार्बन डायऑक्साईडला. ठीक आहे, ब क लिहिलं असतं. पुढे जाऊ. असं ऑब्झर्वेशन करायचं की यार नेमकं चला असा कसा प्रश्न बनवतोय हा? ब क म्हणतोय आणि याचं उत्तर काय? साईडला तेच करायचं. काय काम करायचं आहे? PSI STI झेरॉक्स काढून आणा, नाही तर प्रिंटा काय असतील ते करा. पुस्तकामध्ये नाही जायचं कधी बी ना. मूर्खपणा काय होतं आपल्याकडून? आपण घेतो कोणाचंही पुस्तक आणि त्याच्यामध्ये तो समोरचा माणूस मोकार चुकीचे उत्तरं देऊन देतो आणि तेच वाचून पाठ करून जातो आपण. चान्सेस आहेत चुकायचे. जी MPSCने उत्तरपत्रिका दिलेली आहे, प्रश्नपत्रिका दिलेली आहे, ती समोर ठेवायची आणि उत्तर टिक करायची अशा पद्धती. मग याने असं का काढलं बरं का? ब का दिला? वरील सर्व का दिलं नाही? असं डोकं लावून हे करायचं. मग असं ज्यावेळेस तुम्हाला जमणार नाही ना, समजा भारतीय राज्य घटना वगैरे ज्याने कोणी वाचलं बी नसेल तर तो बरोबर त्या ठिकाणी उत्तर देऊन देतो. चालू घडामोडी सुद्धा उत्तर देता येतात, अशा पद्धतीने देता येतात. बघा इंग्रजीमध्ये आपल्याला इंग्रजीमध्ये चुकून पण पॅसेजला टाइमपास करायचा नाही, नाहीतर नापास होऊन घरी येणार. नापास होऊन घरी कसं येणार? मराठीमध्ये पण जास्त टाइमपास करत बसायचा नाही, बुद्धिमत्ता पण टाइमपास करायचा नाही, नाहीतर नापास होऊन घरी येणार रे. हुशार असून सुद्धा नापास होऊन घरी येणार आपण. लक्षात घ्या बात. पुढे चला. पेपरामध्ये फक्त हुशारी लागते, अभ्यास लागत नाही. पुढील MPSC 2014 आहे. जेव्हा सोडा सर्वसाधारणपणे स्वयंपाकघरात चविष्ट कुरकुरीत भजे तयार करण्यासाठी, बघा म्हणजे क्वेश्चन तिथं रिपीट करून फेकला होता, करायला वापरला जातो तेव्हा बेकिंग सोडा आहे. बरोबर आहे का रे? तो आहे बेकिंग सोडा. बरोबर आहे. बेकिंग सोडा सोडियम कार्बोनेट आहे. बरोबर आहे काय? सांगा बरं का आता. हे पहिलं वाक्य हे चुकलं, राईट का? नंतर वॉशिंग सोडा घरेलू कामकाज स्वच्छ वापरला जातो, तसेच काच साबण कागद उद्योगाही वापरला जातो. वॉशिंगचा सोडा हे सोडियम पेट्रोलियममध्ये पण वापरला जातो. वॉशिंगचा सोडा तुम्हाला माहिती आहे. तर वॉशिंग सोडा हे सोडियम हायड्रोजन कार्बोनेट आहे. बरोबर आहे का रे? हे काय तमाशा आहे? तर सोडियम हायड्रोजन कार्बोनेट नसतो तो. हा काय असतो आपला? तो हे दोघी व ब दोन्हीही नाही अशा पद्धतीने आपल्याला दिसायला भेटत असते. ठीक आहे, चला पुढे. खालीलपैकी कोणत्या एका पदार्थाचा पेट्रोलियमच्या शुद्धीकरणासाठी वापर केला जातो? तुम्हाला सांगितलं होतं धुण्याचा सोडा. डबल आलं वाटतं. बघा, pH मापणी ही पाणी द्रावणाची आम्लता व आम्लधार्मिकता मोजण्यासाठी वापरली जाते. ज्याने इंग्रजीमध्ये केलं त्याला मराठी बी कळती, पण मराठीमध्ये केल्यावर त्याला इंग्रजी उमजणार नाही, असं बी होऊन जाईल. ही मापणी हायड्रोजन H+च्या सकेंद्रावर आधारित आहे. खालीलपैकी काय आम्ल नाही? आम्ल नाही सांगा. कोण आम्ल नाही रे? दूध आम्ल आहे, टोमॅटो आम्ल आहे, रक्त मी तुम्हाला अगोदरच बोललो होतो, केळी आणि रक्तावरती हे करून टाकायचं. उत्तर काय असणार याचं? जर समजा व ब च्या फॉर्ममध्ये बनलं असतं ना तर आम्ल कोण नसलं असतं मी. केळी पण आम्ल नाही आहे, रक्त पण आम्ल नाही, पण याचं उत्तर जे ना रक्त आहे. बरोबर, एकदम परफेक्ट उत्तर येते रक्त. ठीक आहे. नंतर काय बरं का? चला याचं उत्तर द्या. जर द्रावणाचा pH 1 ते 4 पर्यंत वाढला, 1 ते 4 पर्यंत जर वाढत जातो, 1 पासून 4 पर्यंत जर का वाढल्यास हायड्रोजनची तीव्रता काय होणार? 1 पासून 4 पर्यंत जर तुम्ही गेला तर हायड्रोजन कमी होणार, राईट का? असं होऊ शकतं, कमी होते. झाले का? अजून काय आहे? आता याला कसं झूम करू? याला हे कसं केलं गेलं माझ्याकडून?
पाण्यात क्लोरीन नेहमी मिसळतात. कारण काय रे, पाण्यामध्ये क्लोरीन का मिसळतो आपण? जंतूंना मारण्यासाठी. जंतूंना मारण्यासाठी. बघा, जंतूंना मारा. आता इथं काय हे झालं गड्या, पचन संस्थेमध्ये मुक्ते हे काहीतरी क्वेश्चन आहे हा हे वाला. बघा, पुढीलपैकी कोणते क्षार शरीरामधील संतुलन करते? तोंडी उत्तर द्या बरं रे. हा जो काही प्रश्न आहे ना, याला मी वाचून दाखवतो. 9 नंबरचा प्रश्न आहे तो. आता पुढे असं कसं फोटो काढा. कोणता? सोडियम. लक्षात घ्या, ठीक आहे, सोडियम. तो आपण जे की याच्यावरती मॅक्झिमम MCQ कंप्लीट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो केमिस्ट्रीचा जो की आहे हा पॉईंट आपला कवर झाला. याचा कसा फोटो काढला होता काय माहिती. ठीक, तो इथं आपण आता काय करून घेऊ.